प्रेझेंटेशन. नमस्कार. रामेती कोल्हापूर कृषी विभाग या अंतर्गत बांबू लागवड, बांबू व्यावसायिक संधी या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपण सर्व प्रशिक्षणार्थी कृषी विभागाचे कर्मचारी वर्ग, प्रगतशील शेतकरी, कोल्हापूर, सांगली, सातारा इथून या प्रशिक्षणासाठी सहभागी झालेले शेतकरी बंधू आणि भगिनी, या सर्वांना नमस्कार. आपण बांबू हा जो विषय आहे हा तसा बघितलं तर आपल्या शेतीशी किंवा रोजच्या कामाच्या दैनंदिन शेतीमधल्या कामाशी तसा निगडीत फारसा राहिलेला नव्हता किंवा त्याच्याशी काही तेवढा आपला संबंध नव्हता. परंतु आता जे काही बांबूमध्ये ज्या काही व्यावसायिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यासाठी राज्य सरकारचं धोरण तयार झालेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरती बांबूसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा विनियोग करून आपण आपल्या ज्या काही पडीक जमिनी असतील किंवा तुम्हाला ज्या काही समस्या असतील शेतीमध्ये, शेती कशी करायची, शेतीमध्ये बऱ्याचशा समस्या येतात, पिकं कोणती घ्यायची आणि मजुरांचं नियोजन कसं करायचं, ह्या अशा बऱ्याचशा प्रसंगांना शेती करत असताना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्या परिस्थितीतून आपण शेती करत असताना काही असे पूर्ण वेळ शेतकरी नसतील, काही लोक नोकरी करून शेती करत असतील, काही लोक व्यवसाय करून शेती करत असतील किंवा आणखीन काही शेतीमधली वेगवेगळी व्यवसाय आहेत, कोण पोल्ट्री करतं, कोण आणखीन काही रेशीम उद्योग करतं आणि आपली शेती करत असतं. असं आपल्या शेतीला चालना देण्याच्या दृष्टीनं आपण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तर त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर बांबू हा विषय हा आपल्या शेतीसाठी कसा उपयोगी पडेल आणि बांबूच्या माध्यमातून आपलं व्यावसायिक शेती उत्पन्नामध्ये कशी भर टाकता येईल, तर त्यासाठी आपण बांबू का लावावा किंवा बांबूकडे का वळावं, हा आधी दृष्टिकोन कसा असावा आपला, आपण बांबूकडे वळताना, त्याबद्दल आपण बोलूया. आज मला याच्यामध्ये प्रामुख्याने जे बोलायचं आहे की ते बांबूचे उपयोग हे कसे कसे होत आहेत, औद्योगिकरणामध्ये बांबूचा वापर कसा झालेला आहे किंवा होतो आहे किंवा भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि व्यावसायिकता आपल्याला त्या ज्या व्यवसायामध्ये बांबूचा उपयोग केला जाणार आहे आणि त्याच्यामुळं हे उद्या व्यवसाय पुढे ऊर्जित अवस्थेत येणार आहेत, त्या दृष्टीनं आपण जर का बांबूच्या वाणांची किंवा बांबूच्या वेगवेगळ्या जातींची निवड केली आणि आपल्या शेतीमध्ये बांबूची शेती आपण करायला लागलो तर भविष्यकाळामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याच्याबद्दल आपण प्रामुख्यानं आज ह्या सत्रामध्ये बोलणार आहे. त्याच्यामध्ये व्यावसायिक संधी कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये बांबूचा वापर वाढणार आहे किंवा आता कोणत्या क्षेत्रामध्ये बांबूचा वापर होतो आहे आणि तो पुढे भविष्यकाळामध्ये अजून कोणती कोणती दालनं उपलब्ध होतील, याच्याबद्दल आपण या सत्रामध्ये बारीक सारीक गोष्टींचा थोडासा उहापोह मी करणार आहे. काही राष्ट्रीय पातळीवरची आकडेवारी किंवा आपल्या भागामध्ये उलाढाल किती आहे, टर्नओव्हर किती आहे, याबद्दल सुद्धा काही मी डाटा तुम्हाला इथं सादरीकरणामध्ये मी करणार आहे, तो सांगणार आहे. तर याच्यामध्ये काय की माझं हे सगळं पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर काही तुमचे प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही नोंदवून ठेवा आणि शेवटच्या वेळेमध्ये 15-20 मिनिटाच्या पिरियडमध्ये आपण त्याच्याबद्दल निश्चितच काही शंका समाधान असेल तर त्याबद्दल बोलूया. तर उपस्थितांनी जे कोण आपल्या या प्रशिक्षणामध्ये आज जोडले गेलेले आहेत लिंकच्या माध्यमातून, त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी चॅटबॉक्समध्ये आपलं नाव आणि फोन नंबर आणि आपलं ठिकाण, कुठून आपण सहभागी झालेला आहात, हे त्याच्यामध्ये जर मेसेज बॉक्समध्ये टाकला तुम्ही चॅट बॉक्समध्ये तर बरं होईल. तर आता आपण बोलूया की माझं जे प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं मी इंग्लिशमध्ये केलंय, पण सादरीकरण जे असणार आहे माझं ते मराठीमध्येच असणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना किंवा कोणालाही समजायला ते सोपं पडेल या दृष्टीनंच मी प्रयत्न करणार. तर माझा जो विषय आहे तो बांबू प्लांटेशन एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस, म्हणजे बांबू लागवडीमधील व्यावसायिक संधी आणि त्याची आव्हाने कोणती, या विषयावरती आपल्याला आता बोलायचं आहे. तर
प्रामुख्यानं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जे काही बांबू हा विषय घेतल्यानंतर आपल्या समोर जो जे बांबूचं बेट येतं ते इथं मी दाखवलेलं आहे की याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये मानगा म्हणतो, काही ठिकाणी चिवा म्हटलं जातं, काही ठिकाणी मेसकाठी म्हटलं जातं. अशी त्या त्या भागात स्थानिक नावं वेगवेगळी आहेत. आणि हा बांबूचाच प्रकार आहे. बऱ्याच वेळा माझ्याकडे शेतकरी येतात आणि माझ्याकडे माहिती घेत असतात. तर ते म्हणतात की आम्हाला मेसकाठीची माहिती द्या, आम्हाला चिवाकाठीची माहिती द्या, आम्हाला बांबूची माहिती नको असं म्हणतात. तर हा जो मेसकाठी किंवा चिवा किंवा मानगा याचं शास्त्रीय भाषेतलं जे नाव आहे, आपलं बॉटॅनिकल नाव, हे डेंड्रोकॅलामस स्टॉक्सी असं त्याचं नाव आहे. आणि ही स्थानिक नावं जी आहेत चिवा, मानगा, मेसकाठी हे जे नावं आहेत ही त्या त्या स्थानिक भागानुसार ती नावं पडलेली आहेत. परंतु याच्यामध्ये त्याचं शास्त्रीय नाव एकच आहे. तो चिवा जरी असला तरी तो डेंड्रोकॅलामस टॉक्सिस म्हटलं जातं त्याला. मानगा जरी असेल तरी त्याचं नाव डेंड्रोकॅलामस टॉक्सी असंच असतं. आणि मेसकाठी जरी आपण म्हटलं तरी त्याचं शास्त्रीय नाव हे डेंड्रोकॅलामस टॉक्सी असंच येतंय. तर ही जी काठी आहे ही आपल्या कुठेतरी बांधावरती, ओढ्याकडेला, विहिरीच्या कडेला, नदीच्या काठावरती ही बेटं अतिशय सुंदर पद्धतीनं, अतिशय म्हणजे प्राचीन काळापासून ही बेटं आपल्याला दिसतायत. ज्या ज्या वेळी आपल्याला गरज पडते म्हणजे त्या काठीचा उपयोग करायचा आहे, शेतकऱ्यांना काही आपली अवजारं त्या अवजारासाठी त्याचा वापर करायचा आहे, कोळप्यासाठी असेल किंवा कुळवासाठी असेल किंवा आणखीन काही शेती कामासाठी वापर करायचा असेल, तर ह्या बेटातून काठी काढली जाते, ती वाळवली जाते आणि त्याचा उपयोग हा आपल्या दैनंदिन शेती कामामध्ये केला जातो. तर हा सुद्धा एक बांबूचाच प्रकार आहे. हे सगळे जे जसं काही आपल्याला इतर बेटं दिसतात, की कळक आहे, काटेकळक आहे किंवा मानगा, मेस, चिवा ही सगळी ही एकाच या बांबू ह्या संज्ञेखाली येतात. आणि याची जी काय ही व्यावसायिक विक्री करण्यासाठी आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी गावागावामध्ये याचे व्यापारी आहेत आणि ते तिथं जागेवर शेतकऱ्याला येऊन त्याच्या शेतकऱ्याची बेटा तोडून त्याला सेवा देऊन ती बेटं तोडून त्याची योग्य ती किंमत करून ती खरेदी करतात. आणि अशा पद्धतीनं हे एक पारंपरिक आपल्याकडं बेटांचं जे काही तोडणी काढणी असेल आणि विक्री करणं अशा पद्धतीनं हे चाललेलं आहे बऱ्याच वर्षापासून. आता ही जी जात आहे ही चिवा, मानगा किंवा मेसकाठी याच्यामध्ये मर्यादा काय आहेत, की याची रोपं मोठ्या प्रमाणात आपल्याला अजूनही तयार करता येत नाहीयेत. जसं की आपण ऊसाची जी रोपं आहेत, ही ऊसाची रोपं आता आपण पूर्वी कांडी पेरून आपण ऊसाचं अभिवृद्धी करत होतो. 2 डोळ्याची कांडी, 1 डोळ्याची कांडी किंवा 3 डोळ्याची कांडी आपण आपल्या शेतामध्ये पेरायचं आणि त्याच्यापासून ती ऊसाचं आपलं लावण केली जायची. तर याच्यामध्ये काय आहे, की अशा पद्धतीनं आपण याचे डोळे किंवा याच्यापासून रोपं निर्मिती करणं अतिशय अवघड काम आहे. बांबूच्या वरचा जो अ, वरची जी साल असते ती अतिशय टणक आणि कठीण असते आणि त्याच्यामुळं त्याच्यातून लवकर मुळं सुटत नाहीयेत. जसं ऊसामध्ये ऊसाचा डोळा काढून आपण तो स्कूप मेथडनं डोळा काढला आणि आपण तो त्या ट्रेमध्ये भरला, की 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याच्यातून पांढरी मुळं सुटतात आणि त्याच्यातून कोंब अंकुरण पावतो आणि ते एक नवीन स्वतंत्र रोप तयार झालेलं आपल्याला दिसतं. तर तसं बांबूच्या बाबतीत घडत नाहीये. तर ही मोठी अडचण आहे. जसं ऊसाचं आपण वर्षभर आपण रोपांची निर्मिती करतो साधारण म्हणजे उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, या कुठल्याही ऋतूमध्ये ती रोपं तयार होतात. तसं बांबूच्या बाबतीत घडत नाहीये. बांबूला एक विशिष्ट प्रकारचं हवामान आणि हे सगळं लागतं. त्याच वेळी बांबूमध्ये उगवण क्षमता निर्माण होते आणि मगच तो अंकुरण पावतो. त्या मर्यादेमुळं याच्यातली आपल्याला शाकीय पद्धतीनं रोपं तयार करण्याचं काम थोडंसं अडचणीचं आहे. आणि आताही काही कृषी विद्यापीठातून याच्यावरती प्रयत्न सुरू झालेले आहेत, की याची अभिवृद्धी कशी करावी याच्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. दुसरं माध्यम आहे, की टिश्यू कल्चरच्या पद्धतीनं याची रोप निर्मिती करता येते का? तर टिश्यू कल्चरच्या पद्धतीनं काही लोकांनी याची रोपं तयार केलेली आहेत. परंतु अजूनही त्याच्यामध्ये काही अडचणी असल्यामुळं अजून मोठ्या प्रमाणात याची रोपं आपल्याकडे उपलब्ध होत नाहीत. याच्यानंतर जसं की शेतकरी पारंपरिक पद्धतीनं याची अभिवृद्धी जी करतो, ती त्या बेटातला तो कंद काढतो. साधारण मृग नक्षत्राचा पाऊस आपल्याकडे सुरू झाला, की तो पाऊस चालू होताना मृग नक्षत्रातले जे 20-21 दिवस आहेत, त्या कालावधीमध्ये त्याचे कंद काढले जातात आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. आता या प्रक्रियेमध्ये
बऱ्याचशा अडचणी येतात, की आपल्याला स्किल लेबर मिळत नाही आणि नेमकं कोणता कंद काढावा, त्याचं वय काय असावं आणि तो कुठल्या म्हणजे कसा काढावा याचं काही स्किल लेबर आपल्याकडे नसल्यामुळं त्याच्यामुळं त्या कंद काढण्यापासून आणि त्या अभिवृद्धी करण्याला सुद्धा मर्यादा येतात. आणि ज्यावेळी आपण कंद काढत असतो, त्यावेळी बेटामध्ये इतर हां, इतरही काही गोष्टी असतात त्या बेटातून आपल्याला म्हणजे ह्या अशा अडचणी निर्माण होत असतात. तर ही जी काही माणग्याची जी काही बेटं आहेत, ही मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसतात आणि याचा जवळपास आपल्याकडे प्रत्येक गावागावात कोल्हापूर जिल्ह्यामधले जे काही पश्चिम भागातले तालुके आहेत, अगदी चंदगड, आजरा, गारगोटी, भुदरगड, राधानगरी, त्याच्यानंतर गगनबावडा, शाहूवाडी या परिसरामध्ये हा मोठ्या प्रमाणात दिसतो. तर याची जी काही काठी आहे, ही प्रामुख्यानं आपल्याकडे सांगली, सोलापूर, नाशिक, नगर ह्या भागामध्ये द्राक्ष बागेसाठी मोठ्या प्रमाणात ही काठीची विक्री होताना दिसते. या काठीला बागांमध्ये जसं द्राक्ष बागा किंवा आणखीन काही मोसंबी किंवा डाळिंबच्या बागा, केळीच्या बागामध्ये आधार देण्यासाठी या काठीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. गुढीपाडव्याला गुढीसाठी जी काही काठीचा वापर होतो, ती याच जातीमधली काठी वापरली जाते आणि इतर कामासाठी, शेती कामासाठी वगैरे या जातीचा वापर होतो. त्याच्यानंतर बुरुड लोकांना याच्यामध्ये याची जी बेळं काढून काही सुपं, बुट्ट्या, टोपल्या किंवा आणखीन काही विणकाम करायचं असेल किंवा आणि काही बांबूच्या वस्तू तयार करायच्या असतील, तर त्याच्यामध्ये ह्या काठीचा, माणग्याचा, मेसकाठीचा, चिव्याचा वापर केला जातो. तर आपण कोल्हापूर जिल्ह्यामधलं जर याची ह्या माणग्याची जर उलाढाल आपण जर पाहिली, तर आज मितीस जवळपास एक 40 कोटी रुपयांची उलाढाल वार्षिक होताना दिसते. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गडिंग्लज, आजरा, चंदगड ह्या भागातून मोठ्या प्रमाणात ही काठी बाजारात विक्रीला आणली जाते. संकेश्वर इथं याचा बाजार भरतो आणि त्या ठिकाणी बांबूची विक्री केली जाते. काही ठिकाणी परस्पर व्यापारी छोटे-छोटे गाव पातळीवरचे व्यापारी जे आहेत ते ही काठी खरेदी करून ते परस्पर बेळगाव किंवा गोवा किंवा आणखीन मुंबई अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ही बांबूची उलाढाल ट्रकनं ही चालू असताना दिसते. आता ही जी काही बांबूची शेती आहे किंवा हे जे काही बांबूची बेटं आहेत, तर ही एक म्हणजे पारंपरिक पद्धतीनं पावसाच्या पाण्यावरती वाढणारी ही बेटं दिसतात. ही ही ह्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं असं आपण म्हणजे खतं म्हणा किंवा व्यवस्थापन असं कुठलंही केलं जात नाहीये. याचा जो उपयोग आहे तो प्रामुख्यानं म्हणजे फळबागांमध्ये आधार देण्यासाठी म्हणून होतो. त्याच्यानंतर शेती कामातल्या अवजारांच्यासाठी या बांबूचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर शहरामध्ये जे काही स्कॅफोल्डिंग किंवा पायाड म्हटलं जातं त्याला, की मोठमोठ्या बिल्डिंगना बाहेरून इमारत बांधकाम सुरू असताना जे काही बांबूचं पायाड बांधलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या बांबूचा उपयोग केला जातो. बुरुड लोकं जे आहेत ते यापासून सुपं, बुट्ट्या, टोपल्या किंवा विणकाम वस्तू वगैरे तयार करण्यासाठी या जातीचा वापर करतात. आणि ही जर फक्त कोल्हापूर जिल्ह्याची आपण उलाढाल बघितली, ती जवळपास एक 40 कोटी रुपयांची उलाढाल ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसते. आता बरं. याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आढळणारी कोल्हापूरसह इतरही भागामध्ये आढळणारी दुसरी जात आहे काटेकळक म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये नदीकाठावरती तुम्ही ही बेटं पाहिली असणार. तर या बेटांमध्ये काटे खूप असतात. त्याला विदर्भामध्ये कटांग असं म्हटलं जातं. तर ही दुसरी जात आहे आपल्याकडे, की महाराष्ट्रामध्ये ह्या म्हणजे नेटिव्ह म्हणजे पूर्वापार प्राचीन काळापासून या बांबूच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानगा, चिवा ही जात आपल्याला आढळते. तसंच त्याचबरोबर नदीकाठावरती किंवा एखाद्या पडीक जागेमध्ये ही कळकाची सुद्धा बेटं चांगल्या पद्धतीनं वाढलेली दिसतात. आता ह्या बेटांमध्ये अडचण काय आहे, की ही बेटं जी असतात, ही याच्यामध्ये काटे खूप असतात आणि काटे असल्यामुळं सहसा त्याच्याजवळ कोण बेटाजवळ जात नाहीये आणि कितीतरी वर्षे ही बेटं वाढलेली दिसतात आपल्याला. मोठं असं समूहानं त्याच्यात बांबू आलेले दिसतात, की एकेका बेटाचं आपण जर का कापणी केली, तर अर्ध्या गुंठ्याचं जे बेट आहे, ह्या अर्ध्या गुंठ्या जागेमध्ये व्यापलेल्या बेटापासून किमान 10 ट्रक, 15 ट्रक बांबू आपल्याला मिळू शकतो. म्हणजे बांबूमध्ये ती प्रचंड क्षमता आहे, की छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला 5 ट्रक, 10 ट्रक किंवा एक आपण टनामध्ये किंवा वजनामध्ये जर विचार केला आपण त्याचा, तर साधारण एक 30 टन, 40 टन अगदी अर्धा गुंठ्या जागेमध्ये उत्पादन देण्याची क्षमता, प्रचंड क्षमता ह्या बांबूमध्ये आहे.
तर हे जे काही काटेकळक जातीचं जे बेट आहे, ह्या बेटाचा उपयोग ह्याचा सुद्धा याची उलाढाल आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर जवळपास 20 कोटी रुपयांची उलाढाल होताना दिसते. प्रामुख्यानं स्लॅबची घरं बांधताना त्याच्यासाठी खाली बांबूचा जो आधार दिला जातो सेंटरिंग कामामध्ये, त्या कामासाठी हा बांबू वापरताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काही शेडीसाठी म्हणा किंवा आणखीन काही वेगवेगळ्या उद्योगामध्ये हा बांबू जाताना दिसतो. याच्या काही उदबत्तीच्या काड्या सुद्धा बनताना दिसतात. तर आपण थोडंसं बघूया की आता बांबूचे फायदे काय आहेत किंवा बांबूचे त्याचे गुणधर्म काय आहेत? बांबूकडे का वळावं आपण? बांबूची शेतीचा विचार का करावा? तर या गोष्टींच्या बद्दल काही बांबूचे हे काही गुणधर्म आहेत किंवा जे काही त्याची वैशिष्ट्ये आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं विचार करूया. तर बांबू ही अशी वनस्पती आहे, की ती जगामध्ये सगळ्यात जलद गतीनं वाढणारी वनस्पती आहे. फास्टेस्ट ग्रोइंग स्पेसीज ऑन दी अर्थ असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात बांबू हे झाड नाहीये. बांबू हे गवत कुळातील बहुवर्षीय वाढणारी हे गवतच म्हणावं लागेल आणि सागवानाप्रमाणे त्याला कठीणपणा असणारं लाकूड तयार करणारी ही वनस्पती बांबू होय. म्हणजे जेवढं सागवानाचं लाकूड जसं टिकतं 50 वर्ष 100 वर्ष, तेवढंच आयुष्य ह्या बांबूच्या सुद्धा लाकडाला आपल्याला मिळू शकतं. तर अशी सुंदर गुणधर्म असलेले त्या बांबूच्या गवताकडे आपण व्यावसायिकदृष्ट्या जर बघितलं तर खरोखर एक अद्भुत वनस्पती आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. की जसं याची जी काही वाढण्याची जी पद्धत आहे बांबूची, ती बांबू हे समूहानं वाढतात. ते एकटे-दुकटे असे कधी वाढत नाहीत. जशी बेटं आपण बेटामध्ये छोटंसं रोप लावतो आणि ते रोप लावल्यानंतर त्याच्यातून एक 5-10 वर्षामध्ये मोठं आपल्याला समूहाने वाढलेली भरपूर बांबू दिसतील त्या बेटामध्ये. तर हे बेट पद्धतीनं आणि समूहाने वाढणारे, कुटुंब पद्धतीनं वाढणारी ही वनस्पती आहे. बांबू हे एक अद्भुत आणि अद्वितीय अशी वनस्पती आहे, की त्याच्यापासून आपल्याला जलद गतीनं म्हणजे जसं की आपण यावर्षी 2 फुटाचं रोप लावलं, तर 1 वर्षानंतर जवळपास ते 20 फूट वाढलेलं दिसेल. त्याला जर का आपण खत, पाणी आणि त्याला जे काही आवश्यक खतांचा पुरवठा आणि पाणी जर दिलं, तर हे सुद्धा त्याच्या म्हणजे किती भराभरा वाढतं हे आपल्याला लक्षात येईल. तर बांबू हा जलद गतीनं वाढणारी वनस्पती आहे. त्याचं लाकडाप्रमाणे सागवान किंवा शिसमच्या लाकडाला जेवढं जसे गुणधर्म आहेत, त्याच पद्धतीचे गुणधर्म असणारं हे लाकूड आपल्याला देऊ शकतं. आणि ही बेटं जी आहेत बांबूची, ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दुष्काळामध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तग धरून राहतात. की जसं आता तुम्ही शेती करत असता, एखाद्या पिकामध्ये तुम्ही काहीतरी लागवड केलेली असते. जसं की पपई असेल किंवा शेवगा असेल किंवा आणि काही पिकं तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेतली असतील. तर उन्हाळ्यामध्ये समजा चुकून त्यातला पुरवठा कमी झाला किंवा पाणी नाही दिलं गेलं, तर त्या पपई बागेचं किंवा केळी बागेचं किंवा शेवगा पिकाचं संपूर्ण नुकसान होतं आणि काही कालावधीनंतर ही पूर्ण आपल्याला झाडं मेलेली दिसतात. म्हणजे असे 100% नुकसानीचे फटके आपल्याला ह्या शेतीमध्ये बसतात. अशा ठिकाणी, अशा परिस्थितीमध्ये जर का आपण बांबूच्या शेतीकडे वळलो आणि त्या शेतीचं आपल्याला व्यवस्थापन काही कालांतरानं करता आलं नाही किंवा पाणी आपल्याला देता आलं नाही, तर अशा वेळी ही बेटं तग धरून राहतात. ही यांचं वैशिष्ट्य आहे. फार महत्वाचं हे वैशिष्ट्य आहे, की त्याला पाणी नाही जरी घातलं, तरी ती बेटं सहसा मरत नाहीत. ती तशीच तग धरून राहतात आणि ज्यावेळी पाऊस चालू होईल, त्यावेळी ती आपलं पुन्हा निर्मितीचं काम करायला लागतात. तर याच्यामध्ये काय आहे, की बांबूच्या बेटावरती सहसा कीड रोग किंवा किडे पडत नाहीत किंवा रोग पडत नाहीयेत. तर त्याची ही म्हणजे एक चांगलंच वैशिष्ट्य म्हणायला लागेल, की कोणत्याही किडीला, रोगाला बळी पडणारी ही वनस्पती नाहीये. आता याची आपल्याला लागवड करायची असेल, तर असा काही विशिष्ट त्याचा हंगाम नाहीये, की आपण कोणत्याही हंगामामध्ये या बेटांची आपण लागवड करू शकतो आणि त्याचं उत्पादनाला आपल्याला सुरुवात करता येते. दुसरं असं, की काही पिकं जी आहेत, ती ठराविक त्याला जमीन, माती, पाणी, हवामान हे अतिशय सेन्सिटिव्ह पिकं असतात, की त्याच्यामध्ये माती बदलली, हवामान बदल झाला, की लगेच ती पिकं त्याच्यामध्ये तग धरून राहत नाहीत.
तर असं वेगवेगळ्या जमिनीमध्ये, अगदी क्षारपड जमिनीपासून ते काळ्या जमिनीपासून ते हलक्या डोंगर रानावरती, माळ रानावरती कुठंही येणारी वनस्पती म्हणजे बांबू होय. आता याची शेती आपण सुरुवात करायला सुरू केलं, बांबूची शेती, तर आपल्याला हे उत्पादन किती वर्ष मिळणार आहे? तर सर्वसाधारण जर आपण कोणत्याही जातीचं बांबूचं बेट लावलं तर किमान 40 ते 50 वर्ष ते उत्पादन देऊ शकतं. एवढी त्याच्यामध्ये म्हणजे प्रचंड कालावधी आहे, की एकदा आपण लागवड केली तर पुढे 5-50 वर्ष आपण त्याचं उत्पादनच घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जसं आता ऊस आपण लावतो, ऊस लावल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला 2 वर्षांनी 3 वर्षांनी पुन्हा त्याची लागवड करावी लागते, पुन्हा त्याची मशागत करावी लागते, सगळी ही शेताची तयारी करावी लागते. याच्यामध्ये एकरी 20-25-30 हजार रुपये खर्च होतात, आपले मनुष्यबळ जातं. या ज्या काही समस्या आता शेतीसमोर यायला लागलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा ही बांबूची शेती ही आपण एकदा लागवड केली तर पुढे तुम्हाला 5-50 वर्ष उत्पादन मिळू शकतं. बांबू जर का त्याच्यावरती काही प्रक्रिया केली, की प्रक्रिया केल्यानंतर बांबू हा 50 ते 100 वर्षापर्यंत त्याचा टिकाऊपणा आपल्याला वाढवता येतो. जसं की आपण बांबू बेटातून तोडत असताना, तोडल्यानंतर तो सुकला की सुकल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा जसं एखाद्या लाकडाला वाळवी लागते किंवा किडे लागतात किंवा बोरर लागतो आणि त्याचं त्या लाकडाचं नुकसान होतं. तसाच प्रकार बांबूच्याही बाबतीत निसर्गाने म्हणजे काही किडे वगैरे तसे ते तोडल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं विघटनाची प्रक्रियाही सुरू होते. तर ती आपल्याला थांबवण्याच्या दृष्टीनं जर का आपण त्याच्यावरती विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया केल्या, तर त्याचा टिकाऊपणा आपण 50 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत वाढवू शकतो. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय की बांबू हे लोखंडासारखे कठीण असतात. बांबू हा लोखंडापेक्षाही त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, जसं भार सहन करण्याची क्षमता, लोड बेरिंग कॅपॅसिटी किंवा टेन्साईल स्ट्रेंथ ही बांबूची लोखंडापेक्षा एम-एस स्टील पेक्षा जास्त आहे. बांबूची जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती जवळपास 26,000 PSI आहे आणि एम-एस स्टीलची जर टेन्साईल स्ट्रेंथ तपासली आपण तर 22,000 PSI पर्यंत आपल्याला दिसते. दुसरं असं की बांबू ही वनस्पती आपण ज्यावेळी त्याचा उपयोग करणार आहे पर्यावरणासाठी किंवा आपल्या घरासाठी किंवा कुठल्याही वेगवेगळ्या कामासाठी त्या बांबूचा उपयोग करणार आहे, तर हा बांबू हा पदार्थ हा बायोडिग्रेडेबल आहे किंवा तो विघटन होणारा आहे. निसर्गामध्ये निर्माण झालेला तो बांबू हा माणसाच्या कोणत्याही प्रक्रियेविना तो विघटन पावतो. म्हणजे बायोडिग्रेडेबल आहे, इको फ्रेंडली आहे, पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त असा हा बांबू आहे, की जसं आपण प्लास्टिकच्या वस्तू पाहतोय, की आपण वापर झाल्यानंतर प्लास्टिक फेकून देतो आणि ते फेकून दिलेलं प्लास्टिक हे पर्यावरणाला, नदी, नाले, ओढे किनारे याच्या ठिकाणी ते साचून राहतं आणि कितीतरी मोठ्या समस्या आता आपल्याला तोंड द्याव्या लागत आहेत, की त्या अशा पद्धतीचं ज्यावेळी बांबूच्या वस्तू आपण वापरणार आहे, तर त्यावेळी आपल्याला ही समस्या राहणार नाही, की बांबू हा विघटनशील पदार्थ आहे आणि तो निसर्गामध्ये मिसळून जातो. त्याच्यामुळे त्याचं कोणतंही पर्यावरणावरती वाईट परिणाम होत नाही. आता हे सगळं आपण बघितलं, की तो चांगला उत्तम बांबू हा प्लास्टिकला चांगला पर्याय ठरू शकतो, थर्माकोलला चांगला पर्याय ठरू शकतो. रबर म्हणा किंवा सिंथेटिक फायबर जे आहेत, याच्यासाठी बांबू हा एक अत्यंत चांगला आणि सुंदर पर्यावरणपूरक असा हा पर्याय ठरू शकतो. आता आपल्या शेतीमध्ये आपण वेगवेगळी पिकं घेत असतो आणि आता आपण जसं की ग्रीन हाऊस करायचं आहे आपल्याला किंवा पॉली हाऊस करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे लोखंडाचा वापर केला जातो आणि लोखंड हे महाग असल्यामुळं त्याची आपल्याला किंमत परवडत नाही. म्हणजे शेती कामामध्ये जर का आपण शेतामध्ये जर का आपण बांबूची बेटं लावली, तर त्याच बेटांचा उपयोग आपल्याला ह्या ग्रीन हाऊसच्या स्ट्रक्चरसाठी उपयोग करता येतो. अत्यंत कमी आणि किफायतशीर किमतीमध्ये अशा प्रकारची हरितगृह आपल्याला शेतीमध्ये निर्माण करता येऊ शकतात. याच्यावरती आता काही कृषी विद्यापीठातून संशोधनाला सुरुवात झालेली आहे, की अशा प्रकारची लो कॉस्ट टेक्नॉलॉजी जर का आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली बांबूपासून बांबूचा स्ट्रक्चरसाठी वापर करून, तर ते अत्यंत किफायतशीर होऊ शकतं. पुढच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये याच्यातलं बरचसं संशोधन आपल्याला उपलब्ध होईल. जसं की आता आपण विचार केला, की 5 गुंठे किंवा 10 गुंठे ग्रीन हाऊस उभं करायचं आहे, तर त्याच्यासाठी येणारा जर खर्च बघितला, तर तो लोखंडी स्ट्रक्चर वापर केला तर जवळपास 1,500 ₹1,000 पासून ते ₹1,500 पर्यंत एका स्क्वेअर मीटरचा खर्च येतो.
आणि तेच आपण बांबू जर का वापरला तर तो केवळ 400 रुपयापर्यंत पर स्क्वेअर मीटर त्याचा खर्च येऊ शकतो. इतकी आपल्याला पैशांची बचत या बांबूच्या माध्यमातून करता येते. आता अलीकडच्या काळामध्ये जवळपास 2015 पासून महाराष्ट्रामध्ये बांबूचा वापर हा वीज निर्मिती क्षेत्रामध्ये हा सुरू झालेला आहे. जसं की आपल्याकडे साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यांना जोडून जे काही सहवीज निर्मिती प्रकल्प असतात, या सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेपासूनचं जे चिपाड पडलं जातं, ऊसापासूनचं जे चिपाड पडलं जातं, त्याला बगॅस म्हटलं जातं. त्या बगॅसचा उपयोग हा तिथं त्या बॉयलरमध्ये जळण म्हणून केला जातो आणि हे जे जळण आहे, हे जळण याच्यामध्ये इंधन म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यापासून स्टीम तयार करून, वाफ तयार करून त्या वाफेवरती तो टर्बाईन फिरवला जातो आणि टर्बाईन फिरला की मग तिथं वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज आपल्या कारखान्याची गरज भागवून ही महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला विकली जाते. तर सर्वसाधारण आता आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास एक 22 ते 23 साखर कारखाने आहेत. त्याच्यामध्ये जवळपास एक 15 साखर कारखान्यांच्याकडे हा अशा प्रकारचे वीज निर्मितीचे प्रकल्प आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती 10 मेगावॅट, 15 मेगावॅट, 20 मेगावॅट अशा वेगवेगळ्या क्षमतेची वीज निर्मिती होताना दिसते. तर जसं ऊसाचा हंगाम हा ऑक्टोबरमध्ये सुरू होतो आणि तो चालतो साधारण मार्च महिन्यापर्यंत. तर ह्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊसाच्या हंगामामध्ये जे काही ऊस उपलब्ध होतो आणि त्याचं जे काही बगॅस पडलं जातं, चोथा पडला जातो, तर त्या बगॅसपासून कारखान्यांच्याकडे हे वीज निर्मितीचे प्रकल्प चालले जातात. कारण त्या वेळेमध्ये आपल्याला इंधनाचा पुरवठा होतो आणि तेवढा मग ऊसाचा हंगाम संपला, की ऊस संपतो आणि मग कारखाना पण बंद होतो आणि त्याचं जे काही बगॅस इंधन आहे त्या वीज प्रकल्पाला लागणारं ते सुद्धा मिळेनासं होतंय आणि तेवढेच मग आपण 5 महिने हा वीज निर्मितीचा प्रकल्प चालवतो आणि बाकीचे जवळपास 6-7 महिने, 8 महिने हे प्रकल्प बंद ठेवावे लागतात. तर आता कोल्हापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर असे जवळपास एकेका वीज प्रकल्पाला 100 कोटी 150 कोटी रुपयाची गुंतवणूक ही झालेली आहे आणि आपण विजेची गरज आपल्याला माहिती आहे की विजेचा तुटवडा किती मोठ्या प्रमाणात आहे. आज आपल्याला शेती कामासाठी आठवडाभर वीज उपलब्ध नाही आहे. काही वेळेला त्याच्यामध्ये लोड शेडिंग केलं जातं, रात्रीची वीज दिली जाते, दिवसाची काही दिवस वीज दिली जाते आणि ह्या त्रेधा त्रिपिटीमध्ये आपण अडकून पडलेलो असतो. तर हे सगळं विजेचा तुटवडा जर का आपल्याला भरून काढायचा असेल तर बांबू हे एक अत्यंत किफायतशीर आपल्याला माध्यम आहे की त्याच्यामध्ये आपण बांबूचा वापर हा वीज निर्मितीसाठी करता येईल. इथं या फोटोमध्ये दिसतं की एक छोटस शेडर मशीन आहे आणि त्या शेडर मशीन मध्ये तो माणूस बांबूचे हे काही पाला पाचोळा बांबूच्या जे झावळ्या आहेत ह्या सगळ्या टाकून त्याच्यापासून तो त्याचे तुकडे करायचं काम हे करताना दिसतोय. तर अशा पद्धतीचे ज्या ठिकाणी हे शेतामध्ये बांबूची ज्या ठिकाणी ही शेती केली जाते त्या ठिकाणी ही यंत्र न्यायची आणि तिथं ती पॉवर ड्रिव्हन म्हणजे ट्रॅक्टरवरती चालणारी ही यंत्र आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. अशा पद्धतीची यंत्रणा एखादा साखर कारखाना राबवू शकतो आणि ज्या पद्धतीनं ऊसाची शेती करून जसं तोडणी वाहतूक यंत्रणा ही सगळी शेतकऱ्यांना दिली जाते त्या पद्धतीनं आपण बांबूची शेती हा सुद्धा एक कारखान्याच्या माध्यमातून हा विषय देऊन शेतकऱ्यांना की ज्या ठिकाणी बांबूची शेती म्हणजे ऊसाची शेती किंवा इतर पिकं आपण घेऊ शकत नाही आणि तरी सुद्धा आपल्या भागामध्ये जवळपास एक 10 ते 12,000 हेक्टर पडीक जमीन आहे की ज्या ठिकाणी आपण पाणी नेऊ शकतो. रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे, जमीन आहे आणि एवढं असून सुद्धा आपण शेती करू शकत नाही. का तर शेतीमध्ये आपल्याला भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि त्याच्यामुळं ती जमीन आपण लागवडीखाली सध्या आणू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण ही बहुवर्षीय बांबूची शेती केली तर ह्या कारखान्यांना, ह्या वीज प्रकल्पांना हा इंधनाचा पुरवठा होऊ शकतो आणि ह्याचं एक व्यावसायिक धोरण राबवून त्या ठिकाणी आपल्याला हा बांबू आणला जाईल, त्याचं शेडिंग करून, त्याचे तुकडे करून, हे छोटे-छोटे तुकडे जे आहेत, हे दिसतात या फोटोमध्ये, तर हे तुकडे जे आहेत, हे तुकडे आपल्याला 5 पासून ते 10 15 20 चे तुकडे हे बगॅस प्रमाणेच आपल्याला इंधन म्हणून याचा वापर या वीज प्रकल्पामध्ये करता येतो, की आता
आपल्या राष्ट्रीय बांबूच्या धोरणानुसार उद्या काही आपल्याकडे बांबूवर आधारित काही प्रकल्प होतील, हा विषय भविष्यकाळातला आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी किती यशस्वी होईल हे आपल्याला आज काहीच सांगता येत नाहीये. तर आजची ही यंत्रणा जी आहे आपल्याकडे, म्हणजे हे प्रकल्प आता उभे असलेले दिसतात आणि त्या ठिकाणी इंधन पुरवठा नसल्यामुळं हे वीज प्रकल्प जवळपास 6 महिने 7 महिने बंद असताना दिसतात. काही कारखाने जे आहेत त्या ठिकाणी वीज प्रकल्पामध्ये बाहेरून कोळसा आयात केला जातो, की जसं इंडोनेशिया किंवा परदेशातून तो कोळसा आणायचा 10,000 टन 20,000 टन त्याचा आणायचा खर्च, त्याची एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी आणि इथपर्यंत कारखान्यापर्यंत आणायचा सगळा जो खर्च जर बघितला आपण, आणि शेवटी कोळसा हे म्हणजे फॉसिल फ्युएल म्हटलं जातं, जसं खनिज इंधन आहे आणि ती कधीतरी ती ह्या पृथ्वीवरची संपणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या पुरवठ्यावरती सुद्धा मर्यादा यायला लागलेल्या आहेत. आणि दुसरं असं की कोळसा जाळल्यानंतर, ज्वलनानंतर त्याचा जे काही कार्बन डायऑक्साईड आणि हवेमध्ये किंवा पर्यावरणामध्ये जे काही वाईट परिणाम होतात, त्याचे दुष्परिणाम तर खूपच मोठे आहेत. या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला आपण, तर अशा वीज प्रकल्पामध्ये कोळसा वापरण्याऐवजी आपण जर का बांबूचं इंधन म्हणून वापरायला गेलो, तर बांबूच्या इंधनामध्ये उष्मांक म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू प्रचंड आहे. जसं बगॅसमध्ये 1 किलो बगॅसमध्ये साधारण 2200 किलो कॅलरी एनर्जी मिळते आणि त्याला म्हणजे उष्मांक म्हटलं जातं, किलो कॅलरी एनर्जी. तसं बांबूमध्ये जवळपास 4000 किलो कॅलरी उष्णता आहे. कोळशाची जर आपण किलो कॅलरी एनर्जी जर तपासली, तर ती आपल्याला साधारण 3500 पासून ते 5500 पर्यंत किलो कॅलरी पर केजी एनर्जी या कोळशापासून मिळू शकते. पण कोळशापासून राखेचा प्रश्न निर्माण होतो आणि पर्यावरणासाठी घातक असं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं, की जे आपण ह्या कारखाना परिसरामध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली, तर ते कार्बन उत्सर्जन जे काही होणार आहे, हे बांबूची बेटं सगळे शोषून घेतात कार्बन डायऑक्साईड आणि आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात ही बेटं करतात आणि त्याच्यातून आपल्याला दरवर्षी हे रिन्युएबल एनर्जी इंधन आपल्याला ह्या बांबूच्या बेटातून मिळतं, तो फायदा दुसरा. तर जवळपास आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर 15 कोजनरेशन प्लांट आहेत आणि हे जवळपास 200 मेगावॅट प्रति तास वीज निर्मिती करत असतात. तर या सगळ्या वीज प्रकल्पांना जर का आपल्याला तासाला बगॅस द्यायचं म्हटलं, तर 9,000 मेट्रिक टन हे प्रत्येक तासाला आपल्याला बगॅस द्यावं लागतंय आणि या बगॅसचा पुरवठा फक्त उसाच्या हंगामामध्येच होतो. जसं की उसाचा हंगाम संपला की बगॅस आपल्याला उपलब्धता संपते आणि त्याच्यामुळं हे सगळे वीज प्रकल्प बंद पडतात आणि आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहतोय की विजेची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असते. आपले कूलर, एसी, पंखे हे सगळे विजेवर चालत असतात आणि प्रचंड विजेचा तुटवडा निर्माण होतो आणि आपल्याकडे सगळी यंत्रसामग्री कारखानदारी असताना सुद्धा आपण हे वीज प्रकल्प चालवू शकत नाही. तर अशा वीज प्रकल्पामध्ये जर का एवढ्याच 200 मेगावॅट निर्मितीनं बांबू जर वापरायचा ठरवला, तर केवळ 4000 मेट्रिक टन बांबू हा तासाला लागणार आहे. हे एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 तासाला आपल्याला 4000 मेट्रिक टन बांबूची गरज आहे, की एवढं इंधन मिळालं तर आज आपण हे 15-20 प्रकल्प चालवू शकतो, की जे आज बंद स्थितीमध्ये आहेत. तर ही रिन्युएबल एनर्जी आहे. नवनूतीकरण अशी ऊर्जा आपल्याला ह्या बांबूपासून मिळवता येते. दरवर्षी आपल्याला बांबू तोडायचे आहेत आणि दरवर्षी तिथं परत बांबू येत राहतात. एकदा लावलं तर हे आपल्याला पुढे 50 वर्ष उत्पादन मिळू शकतं. कोणत्याही प्रकारच्या जमिनीवरती आपण याची बांबूची शेती करू शकतो. अगदी क्षारपड जमिनीमध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रयोग आम्ही यशस्वी केलेले आहेत. इचलकरंजीमध्ये संजय खोत आहेत. त्यांनी क्षारपड जमिनीवरती 2011-12 मध्ये बांबूची शेती केलेली आहे. त्या जमिनीचा पीएच 8.5 होता आणि आता तिथं चांगल्या प्रकारची बेटं रुजलेली आहेत आणि तिथं आता काढणी, कापणी सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे हे प्रयोग जे आहेत हे गेल्या 7-8 वर्षामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यातून एक चांगली अशी उत्पादन देणारी मातीची निर्मिती सुद्धा बांबू लागवडीनंतर तिथं तयार झालेली आहे. हे आपल्याला दिसतं. इथं दिसेल की पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी कारखान्याला हा आम्ही बांबूचा वापर तिथं वीज निर्मितीसाठी केलेला आहे गेल्या वर्षी आणि काही प्रमाणात आम्ही त्या पॉवर प्लांटला हे बांबू बेस्ड बायोमास इंधन हे या पद्धतीचा जो श्रेडर दिसतो, या श्रेडर पासून आम्ही केलेलं आहे. इथं पाठीमागं बांबूचं हे शेत दिसतं. ह्या शेतातून बांबू हे कटिंग करून हे या श्रेडरमध्ये घालून त्या श्रेडर पासून अशी ही कुट्टी केलेली आहे
आणि ही कुटी ह्या ट्रॉलीमध्ये डायरेक्ट त्या शेडरमधूनच्या माध्यमातूनच भरली जाते आणि हे वाहतूक करून ह्या वीज प्रकल्पाजवळ ही कुटी केलेली किंवा शेडेड हे बांबूचे जे तुकडे आहेत हे आणले जातात आणि त्या वीज प्रकल्पासाठी ते इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. तर या पद्धतीचं गेले 2015 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वायुनंदना पॉवर लिमिटेड ही गडचिरोलीला एक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. त्यांच्याकडे तासाला 10 मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यांनी 2012 पासून बांबू लागवड केलेली आहे आणि तिथं वर्षाला आम्ही जवळपास 1,500 ते 2,000 टन बांबू ह्या वीज प्रकल्पामध्ये वापर करतो आणि त्याच्यापासून गेले 3-4 वर्षापासून आता वीज निर्मिती सुरू आहे. दुसरं क्षेत्र आहे की जसं आता घरं बांधणीच्या क्षेत्रामध्ये हे आरसीसी आणि सिमेंट आणि लोखंडाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. तर अशा पद्धतीचं आपल्याला इको फ्रेंडली किंवा बांबूची जर का घरं बांधणी झाली तर हे अतिशय मानवाच्या दृष्टीनं असेल किंवा निसर्गासाठी असेल, आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक अशी निर्मिती ही होऊ शकते. अशा प्रकारच्या बांबूच्या घरांना मागणी आता मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या रिसॉर्ट मधून टुरिझम इंडस्ट्रीकडून होताना दिसते. काही कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस ह्या अशा पद्धतीच्या बांबू ची घरं बांधण्याचा कल आता दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. तर इथं दिसेल आपल्याला की एका रिसॉर्टचं काम या बांबूच्या स्ट्रक्चर पासून इथं बनताना दिसतंय. तर हे एक नवीन म्हणजे दालन आहे आपल्याला की बांधकाम हे क्षेत्र आहेच, परंतु बांबूचा वापर या बांधकाम क्षेत्रामध्ये आणि घर निर्मितीमध्ये हा आता प्रामुख्याने सुरू झालेला आहे. याच्यामध्ये हे ट्रीटमेंट दिलेले बांबू आहेत की एकदा आपण हे याच्या बांधकामामध्ये वापर केला तर हे 5-50 वर्ष उद्या त्याचं आयुष्य असणार आहे. अशा प्रकारची उपयोग ह्या बांबूपासून आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. अशी सुंदर घरं आपण टुमदार घरं ह्या बांबूपासून बनवू शकतो, जी आपल्याला आरोग्यासाठी कधीही इथं एसी लावायला लागणार नाही, फॅन लावावा लागणार नाही. अशी सुंदर घरांची निर्मिती थंड आणि नॅचरल कूल अशी घरं आपण निर्मिती करू शकतो. हे एक दक्षिण भारतामधलं एक असं स्ट्रक्चर मोठं स्ट्रक्चर झालेलं आहे की हॉल आहे हा आणि या ठिकाणी बांबू मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आहे. तर तिथला हा फोटो आहे. त्याच्यानंतरचं अजून एक क्षेत्र आहे की बांबूचा वापर हा बांबूचे जे कोंब आहेत, जसं की जपानी लोक आणि चीनी लोक हे त्यांच्या खाद्यामध्ये बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. की जसं फूड इंडस्ट्री जी आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोणची लागतात. ताटामध्ये जेवत असताना एखादं तोंडी लावायला आपल्याला लोणचं लागतं. तर बांबूचं सुद्धा जसं आंब्याच्या कैरीचं आपण लोणचं घालतो, त्या पद्धतीनं बांबूच्या कोंबांचं लोणचं आपल्याला घालता येतं. बांबूचे वेगवेगळे डिशेस आणि वेगवेगळ्या रेसिपी आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि मोठ्या मोठ्या मॉलमध्ये अशा प्रकारच्या कोंबांना मागणी प्रचंड प्रमाणात येत आहे. तर हे जे काही कोंब आहेत हे न्यूट्रिशियस व्हॅल्यू आणि त्याची पोषण तत्व जर बघितली तर नैसर्गिक स्वरूपामध्ये अशी चांगले पोषण तत्व देणारी हे कोंब असतात आणि जमिनीतून तो कोंब बाहेर पडला की पहिल्या 3 दिवसामध्ये आपण त्या कोंबाची भाजी करू शकतो. 3 दिवसानंतर त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं आणि मग तो कोंब खाण्यासाठी योग्य राहत नाही. तर इथं दिसेल की तुम्हाला हा एक जायंट बांबूचा प्रकार आहे आणि त्या जायंट बांबूचा आलेला कोंब ह्या गाडीमध्ये ठेवलेला आहे. तर एक एक कोंब हा 50 किलो 100 किलो पर्यंत वजन आपल्याला मिळू शकतं या कोंबाचं. तर अगदी ₹50 किलोनं जरी गेला आणि 10 किलोचा जर कोंब झाला तर एका कोंबाचे आपले ₹500 होणार आहेत. असे एका बेटातून दरवर्षी आपल्याला 10 ते 20 कोंब येताना दिसतात. आपण काय करायचंय की दरवर्षी सगळे कोंब काढायचं नाहीयेत. तर सगळे कोंब काढले तर ते बेटाला हानी पोहोचू शकते. तर समजा 10 कोंब दरवर्षी आपल्या बेटामध्ये येत असतील, तर त्या बेटातले 4 कोंब किंवा 5 कोंब आपण काढून त्याचा आपण खाद्यासाठी उपयोग करू शकतो, की जेणेकरून आपल्याला उगवल्यानंतर बांबू हा जमिनीतून कोंब बाहेर पडल्यानंतर केवळ 2 ते 3च दिवसात आपल्याला ते उत्पादन देऊ शकतात. त्यासाठी अशा पद्धतीचे कोंब आपल्याला जर गोळा करायचे असेल, तर त्याच्यासाठी बांबूची जात कोणती लावायची, कोणती निवडायची हे फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या बांबूच्या जाती आपल्याकडे आता उपलब्ध झालेल्या आहेत, की त्या जातींचं बियाणं, त्या जातींची रोपं म्हणा किंवा त्याचं लागवड तंत्रज्ञान
हे सगळं आता आपल्याकडे उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं हा एक मोठा उद्योग हा भविष्यकाळामध्ये येऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायला सुद्धा संधी आहेत आणि पुढे मागे नॉर्थ ईस्ट मधून मोठ्या प्रमाणात बांबूचे कॅनिंग केलेले जे कोंब आहेत, बांबू शूट्स, हे एक्सपोर्ट झालेले आहेत आणि त्याचा उपयोग या खाद्य उद्योगामध्ये होताना दिसतो. हा एक जायंट बांबूचा प्रकार आहे की याची आपल्याला बेटाची जी उंची आहे ही 75 फूट उंच वाढलेली दिसते. तर आपल्याकडे काही कर्नाटकमध्ये डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी किंवा त्याला बर्मा बांबू म्हटलं जातं. हा बांबू आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये जवळपास 100 ते 125 फूट वाढलेला दिसतो. तर उंची एवढी उंची फक्त बांबूच घेऊ शकतो आणि एकेका बांबूचं हा वापर जो आहे हा फ्लोरिंग इंडस्ट्री असेल किंवा टाइल्स इंडस्ट्री असेल किंवा एमडीएफ बोर्डमध्ये अशा मोठ्या प्रमाणात ह्या बांबूंचा उपयोग इथून पुढं होताना आपल्याला दिसेल. तर दुसरं अजून एक दालन आहे की जसं आपल्याकडे दागिने वापरायची हौस हे अतिशय प्राचीन काळापासून आपल्याकडं पद्धत आहे किंवा आपले दागिने आपण आपलं स्त्रीधन समजतो. तसं बांबूचे सुद्धा अतिशय शोभिवंत आणि नाजूक कलाकुसर केलेले दागिने हे आज त्या बांबूच्या म्हणजे सराफी दुकानामध्ये त्या शोरूम मध्ये म्हणजे सोन्याबरोबर हा बांबू तिथे जाऊन बसलेला आहे की तिथं अशा प्रकारची कलाकुसर करून दागिन्यांची निर्मिती केलेली आहे. ह्या दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ किंवा बायकांना याच्यामध्ये कामाच्या रोजगाराच्या संधी भरपूर झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या सोयी सुविधा देणाऱ्या प्रशिक्षण संस्था आपल्याकडे आता काही हळूहळू तयार व्हायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि याच्यापासून अशा प्रकारची चांगली किमती ज्वेलरी किंवा दागिने सुद्धा आपल्याला बांबूपासून बनवता येणार आहेत. तर हे जे काही उद्योग आहेत हे आपल्याला आपल्या खेड्यामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये याची उद्योगांची उभारणी आपण करू शकतो. कारण याच्यासाठी भांडवली गुंतवणूक फार मोठी नसते. केवळ आपण काही कमी भांडवलामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपण अशा प्रकारची दागिन्यांची म्हणा किंवा काही गृह सजावटीची निर्मिती आपण करू शकतो. इथं दिसेल की तुम्हाला बांबू पासून आकाश दिवे, आकाशकंदील दिवाळीला आपल्याला किंवा नाताळला किंवा जे काही सणाला आपल्याला दारात आपण आकाशकंदील लावतो. हे आता जर मार्केटमध्ये बघितलं तुम्ही तर थर्माकोल, प्लास्टिक, रबर किंवा अशा प्रकारच्या ज्या म्हणजे पर्यावरणाला अत्यंत घातक असणाऱ्या या पदार्थापासून या वस्तूंची निर्मिती केली जाते आणि त्याच्यामुळं आपल्या पर्यावरणाला प्रचंड असा गंभीर धोका निर्माण झालेला आहे की जे आपण बांबूचे असे पट्ट्या किंवा बांबूचा वापर करून हे पर्यावरण पूरक अशा प्रकारचे आकाश दिवे, आकाश कंदील हे आपण तयार करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे बांबूवरती खास प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन झालेली आहे. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हे BRTC या संस्थेला म्हटलं जातं की ती संस्था चंद्रपूरमध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे आणि त्यांनी या पद्धतीच्या बांबूच्या राख्या बनवलेल्या आहेत. नारळी पौर्णिमेला आपल्याकडे बांबूच्या राख्यांची जर उलाढाल बघितली भारतातली तर किमान 10,000 कोटीचा बिझनेस या राखी उद्योगामध्ये आपल्याला होताना दिसतो. हा जो काही आकाशकंदीलचा जो हंगाम आहे किंवा हे जे काही कलाकुसर आहे याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण दडलेलं आहे आणि याच्यामध्ये काय फार मोठे अशी यंत्रसामग्री आणि मोठी भांडवली गुंतवणूक लागत नाही. याचं एक तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या या अशा BRTC किंवा अशा संस्थातून जर का आपल्या तरुण पिढीनं जर का हे प्रशिक्षण घेतलं तर आपण आपला शेती व्यवसाय बघत बघत आपण अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करून रोजगाराच्या संधी आपण ह्या मिळवू शकतो. आता इथं एक बांबूची जात इथं मी दाखवतोय तुम्हाला की म्हणजे बांबूमध्ये प्रचंड विविधता आहे. बांबूच्या जवळपास 136 जाती आपल्या भारतामध्ये वाढताना दिसतात. या जाती ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त म्हणजे पूर्वोत्तर भागामध्ये पहाडी किंवा जो डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये ह्या वाढताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानगा, काटेकळक, मानवेल ह्या 3च जाती प्रामुख्यानं वाढताना दिसतात. आणि जसं काही आम्ही मंडळी जे काही बांबूमध्ये काम करतो की आता आणखीन काही एक 10-15 जाती उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याकडे बियाणं आणि त्या माध्यमातून आता इथून पुढे आपल्याकडे सुद्धा काही अशा वेगवेगळ्या जाती मिळायला लागतील. तर इथं दिसतं की हा मुळी बांबू
बांबूचा प्रकार आहे. हा पाठीमागे जो दिसतो हा मोळी बांबू हा आहे. हा मोनोपोडियल बांबूचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे 2 प्रकारचे बांबू असतात. एक मोनोपोडियल बांबू आणि सिम्पोडियल बांबू. जी एकाने वाढणारी जी बेटं असतात त्याला सिम्पोडियल बांबू म्हटलं जातं आणि जे एकटे वाढणारी जी बांबू असतात त्यांना मोनोपोडियल बांबू प्रकार. म्हणजे जसं आपल्याकडे शेतामध्ये हराळीचं गवत असतं आणि ही हराळी अशी शेतभर सगळीकडे पळत असते आणि ती सगळी जागा व्यापून टाकते. त्याच पद्धतीनं हे बांबू वाढताना दिसतात. हे आता इथं आपल्याला एक फळासारखं किंवा पेरूच्या आकारामध्ये हे जे दिसतं हे ह्या बांबूवरती आलेलं त्याचं बी आहे. त्याचं फळ आहे. त्याच्या आतमध्ये बी असतं आणि हे बी वरून त्या झाडावरून गळून पडलं की ते लगेच रुजायला लागतं आणि त्याच्यातून एक सुंदर असा कोंब बाहेर येतो. तर या पद्धतीच्या बांबूची लागवड मी 2007 साली माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि त्याच्यापासून मी आता व्यावसायिक उत्पन्न पण घ्यायला लागलेलो आहे. तर हे जे काही इथं दिसतात ह्या बांबूच्या पट्ट्या ह्या मोळी बांबूपासून त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्या पट्ट्या काढल्यानंतर त्या पट्ट्यांचा उपयोग बांबू मॅटिंग, बांबूचे कर्टन, बांबूचे वेगवेगळ्या वस्तू निर्मितीसाठी या पट्ट्यांचा उपयोग केला जातो. ह्याच्यापासून पार्टिकल बोर्ड, एमडीएफ बोर्ड किंवा मॅटिंग मधले काही हॉट असे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत बांबू बोर्डचे हे बोर्डाचे तर त्या प्रकारचे बोर्ड आपण बनवू शकतो. फ्लोरिंग बनवता येतं, मॅटिंग बनवता येतं त्याच्यापासून, टाइल्स बनवू शकतात. असे वेगवेगळे उपयोग ह्या बांबूपासून होताना दिसत आहेत. आता अलीकडे ही पेपरमध्ये आलेली एक बातमी आहे की बांबूपासून तेल काढलं गेलं आणि त्या तेलापासून विमानानं भरारी घेतली. तर बांबूचा उपयोग म्हणजे बायोडिझेल, इथेनॉल किंवा बायो सीएनजी अशी नवीन-नवीन जी काही दालनं आता खुली होत आहेत, त्याच्यासाठी बांबूचा उपयोग हा होऊ शकतो. याच्यावरती काही संस्थांनी भारतामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी कामं सुरू केलेली आहेत आणि त्याचे निश्चितच आपल्याला परिणाम ह्या पुढच्या भविष्यकाळामध्ये एक 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला होताना दिसतात. एका मोठ्या भारतातल्या कॉर्पोरेट ग्रुपनं माझ्याकडे बांबू फायबरसाठी 500 टनाची मागणी केलेली होती. त्यांना बांबूपासून फायबर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि त्या फायबरपासून बांबूचे कपडे बनवायचे आहेत. जसं की बांबूचे सॉक्स असतील, बांबूचे टॉवेल असतील किंवा अशा पद्धतीचे बांबूपासूनच्या वेगवेगळ्या वस्तू किंवा फॅब्रिक ज्या आहेत, याचा बांबूचा जो धागा आहे, तो धागा अतिशय पर्यावरणपूरक असा धागा आहे. आणि त्याचा वेगवेगळे गुणधर्म आहेत. बांबूच्या फायबरबद्दल आपल्याकडे नवीन कुमार माळी हे उद्याच्या सत्रामध्ये बोलणारच आहेत. कारण ते त्या व्यवसायामध्ये काम करतात. त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल काही जास्त आता या सत्रात बोलत नाही. तर असे वेगवेगळे दालनं जी आहेत, ही या बांबूच्या माध्यमातून आपल्याला पुढे व्यवसायाच्या दृष्टीने खुली होताना दिसतात. की जसं आपल्याकडे पाहतोय की लहान मुलांना लागणारी खेळणी ही मोठ्या प्रमाणात खेळण्यांचा वापर हा प्लास्टिक ह्या धातूचाच वापर इथं होताना दिसतो. जर का ते खेळणं लाकडापासून बनवलं असेल आणि जर का ते खेळणं बांबूपासून बनवलं असेल, तर निश्चितच ते खेळणं पर्यावरणपूरक असणार आहे आणि त्याचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाहीये. खेळणीचा जो उद्योग आहे किंवा खेळणीचं जे टर्नओव्हर आहे भारतातला, तो सुद्धा जवळपास 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. अशा प्रकारचे जे काही मोमेंटो आहेत किंवा घड्याळं असतील किंवा शोभेच्या वस्तू असतील किंवा आपल्या हॉलमध्ये गृह सजावटीला लागणाऱ्या वस्तू ह्या बांबूपासून पर्यावरणपूरक आपण बनवू शकतो. तर याचं प्रशिक्षण हे सगळं आपल्याकडे भारतामध्ये आता सुरू झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अशा प्रशिक्षण घेऊन आपण याच्यामध्ये काम करू शकतो. दुसरं असं की कटलरी आयटम जसं की आपल्याकडे लग्न समारंभ, वाढदिवस असेल किंवा साखरपुडा असेल किंवा आणखीन काही अशा कार्यक्रमामधून आपल्याला आता पत्रावळी जी आहे ती पानांची पत्रावळी तर पानच मिळत नसल्यामुळे ती नष्टच झाली कितीतरी वर्ष आणि त्याच्यामध्ये पण इथं प्लास्टिक आणि थर्माकोलची ही सगळी वस्तू आपल्याला उपयोग करताना आपण दिसतोय आणि हे सगळे जे काही कटलरी आयटम जे आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिकचा वापर, थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि कळत नकळत आपल्याला ते पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. तर त्याच्यामध्ये या बांबूचे चमचे, बांबूचे फोर्क, बांबूच्या डिशेस किंवा हे सगळं आपल्याकडे आता बनायला लागलेलं आहे. पण अजूनही ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्याचे काही अजून आव्हानं असतील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते निश्चितच दूर करून पुढे भविष्यकाळामध्ये आपल्याला
अशा प्रकारच्या वस्तूंची प्रचंड मोठी बाजारपेठ ही बांबू क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळेल. आता इथं ज्या काही काड्या दिसतात, ह्या काड्या ज्या आहेत, ह्या आईस्क्रीमच्या ज्या कुल्फी किंवा आईस्क्रीमचे जे चोकोबार आहेत, या उद्योगामध्ये आपल्याला झाडाच्या ज्या स्टिक्स ज्या आहेत, याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वापरताना आपण बघत होतो. तर आता ह्या सुद्धा वस्तू आपण बांबूपासून बनवू शकतो. अशा प्रकारची टुल्डा नावाची एक बांबूची जात आहे. त्याच्यानंतर लॉन्जिस्पेथस नावाचा बांबू आहे. पॉलिमार्फा जातीचा एक बांबू आहे, की त्याच्यापासून आपण ह्या सगळ्या वस्तू, या निर्मिती आपण आपल्या भागामध्ये करू शकतो आणि याच्यामध्ये मोठं अर्थकारण दडलेलं आहे. दुसरा अजून एक हा उद्योग आहे, की आपल्याकडे भारतामध्ये आपण सकाळी घरी उठल्यानंतर अंघोळ केली, की पहिला आपण देवासमोर उदबत्ती लावतोय. तर उदबत्तीचा उद्योग हा पूर्णपणे बांबूवर आधारितच असलेला हा एक प्रचंड जगातलं एक मोठी बाजारपेठ, जगातलं सगळ्यात मोठं मार्केट हे भारतामध्ये आहे. आणि आताचा सध्याचा अलीकडचा त्याचा जर उलाढाल बघितली तर जवळपास 12,000 कोटीचा उलाढाल या उदबत्तीच्या उद्योगामध्ये होताना दिसते. पूर्वी जर तुम्ही बघितलं की एक 10 वर्षापूर्वी आपल्याकडे चौकोनी उदबत्तीची काडी यायची आणि त्या चौकोनी उदबत्तीच्या काडीवरती हा मसाला त्याच्यावरती लावला जायचा, त्याला सुगंध लावला जायचा आणि ती पॅकिंग होऊन ती काडी आपल्याकडे बाजारात उपलब्ध असायची. कालांतरानं त्याच्यामध्ये काही मशीनच्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता आपण बघतोय की ही राऊंड स्टिक म्हणजे अतिशय सुंदर सुबक अशी वर्तुळाकार काडी ही मार्केटमध्ये येताना दिसते. अगदी तुम्ही स्वस्तातला स्वस्त उदबत्तीचा पुडा जरी घेतला तरी त्याची ती राऊंड स्टिकच येते आणि चौकोनी काडी ती जवळजवळ गेली. तर चौकोनी काडी ही त्या काळात भारतामध्ये बनवली जात होती आणि पूर्वोत्तर भागामध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे कुटीर उद्योग हे ग्रामीण भागामध्ये हे उद्योग होते. आणि जसं जागतिक करार झाला आणि त्याच्यानंतर ही चीन आणि व्हिएतनामनं ही राऊंड स्टिक जसं मार्केटमध्ये आणली, तसं आपल्याकडचे उद्योग हे बंद पडले चौकोनी काडीचे आणि ते चीन आणि व्हिएतनामच्या उदबत्तीचीच काडी आपल्या घराघरात आता सुद्धा ही भारतामध्ये पाहायला मिळते. गेल्या वर्षीचं आपण 2017-18ला जर का आपण याची म्हणजे इम्पोर्ट केलेली आकडेवारी जर बघितली तर उदबत्तीचं जे काही इम्पोर्ट आहे तो जवळपास 2018 मध्ये 800 कोटी रुपयांचं आपण परकीय उदबत्तीची काडी ही भारतामध्ये आणलेली आहे आणि ती प्रामुख्यानं चीन आणि व्हिएतनामनं पुरवठा केलेला आहे. तर जवळपास रोज आपल्याला दिवसाला भारतामध्ये 1490 म्हणजे जवळपास 1500 मेट्रिक टन उदबत्तीची काडी रोज आपण फस्त करतोय. रोज आपल्याला लागते कारण उठल्याबरोबर आपण देवभोळे लोक आहे भारतीय माणसं आणि रोज आपण देवाचं दर्शन घेताना उदबत्ती लावूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. तर 1490 टन म्हणजे जवळपास 1500 मेट्रिक टन दिवसाला आपल्याला उदबत्ती लागते. जवळपास वार्षिक बांबूच्या स्टिकची जर मागणी बघितली तर 5.50 लाख मेट्रिक टन ही उदबत्ती वर्षाला आपल्याला भारतामध्ये लागते आणि त्याची उलाढाल जर विचार केला आपण तर जवळपास 7,000 कोटीचा उलाढाल होताना त्याच्यामध्ये दिसते. आणि त्यापैकी म्हणजे या एकूण उत्पन्नापैकी 50% काडी आपण फक्त भारतामध्ये आता सध्या बनवतोय आणि 50% आपण बाहेरून आयात करताना दिसतोय. जर का असे उद्योग छोटे मोठे उद्योग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर किंवा आपल्या या परिसरामध्ये जर का याचं व्यवस्थित प्रशिक्षण जर घेतलं तर पुढे भविष्यकाळामध्ये या उद्योगांना निश्चितच संधी आपल्याकडे उपलब्ध होणार आहेत. तर त्या दृष्टीनं आतापासून आपण नियोजन केलं पाहिजे की कोणती जात लावावी, त्यासाठी कोणत्या जाती उपयोगी आहेत, का आपण फक्त मानगा आणि मेसकाठी याच्यासाठीच आपण हट्ट धरून बसायचा, का अशा उद्योगांना लागणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातींचा सुद्धा विचार करून जर का आपण आपल्या सोयीनुसार आपण आपल्या शेतीचं नियोजन केलं आणि या वेगवेगळ्या उदबत्ती व्यवसायाला किंवा खेळणी उद्योगाला किंवा आणि वेगवेगळ्या व्यवसायाला लागणाऱ्या बांबूच्या ज्या जाती आहेत ह्या जातींची जर का आपण आपल्या शेतामध्ये लागवड केली तर भविष्यकाळामध्ये हे उद्योग निश्चितच आपल्याकडे सुद्धा फलदायी होताना दिसतील. तर हा उदबत्तीचा उद्योग हा कुटीर उद्योग आहे आणि कमी भांडवल म्हणजे अगदी 5 लाखापासून ते 10 लाख रुपये गुंतवणूक करून आपण आपल्या छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा हा उद्योग हा आपण उभं राहू शकतो किंवा आपण उभं करू शकतो. जसं की चंदगड आजरा गडिंग्लज भागात आपल्याला दिसतं की काजूवरती प्रक्रिया उद्योग छोटे मोठे उद्योग जवळपास एक 300 ते 400 उद्योग आपल्याला तयार झालेले दिसतात.
काजूवरती प्रक्रिया करणारे, त्याचे गर काढणारे, असे वेगवेगळे उद्योग आता काजूवरती तयार झालेले आहेत. तसंच की जी काठी आता आपण तोडून मार्केटमध्ये आहे तशी कच्ची काठी आपण विकतो आणि त्याच्यातून आपल्याला 40-50 रुपये मिळतात एका काठी मागं. तर तेच जर आपण असे छोटे मोठे कुटीर उद्योग जर उभं केले तर त्याचं मूल्यवर्धन होईल आणि ग्रामीण भागातलं अर्थकरण बदलेल आणि त्या स्थानिक कच्च्या मालाचा उपयोग हा या चांगल्या वस्तू निर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो. आता त्याच्यानंतरचं हे एक अजून क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी असे जे घरगुती वस्तू ज्या लागतात आपल्याला त्याच्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्या ठिकाणी इथं बांबूचा वापर किती सुंदर आणि खुबीनं केलेला दिसतो त्याचं हँडल बनवण्यासाठी. जे काही आता मार्केटमध्ये सौंदर्य प्रसाधनं दिसतात आपल्याला, मोठे मोठे कॉस्मेटिक किंवा मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत की त्यांनी आपापले जे काही सौंदर्य प्रसाधनं, कॉस्मेटिक इंडस्ट्री जी आज उभं आहे, ही सगळी जे काही त्यांचे जे पॅकेजिंग मटेरियल बघितले आपण, तर ते सगळे प्लास्टिक बेस्ड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे. तर त्याच्यामध्ये आपण असे बांबूचे पर्यावरणपूरक पॅकेजिंग मटेरियल हे आपण देऊ शकतो. जसं की आपण लॅपटॉपला किंवा जे काही गॅजेट्स आहेत आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल असतील किंवा आणखीन काही हे सगळे गॅजेट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगला थर्माकोलचा वापर होतो आणि हे थर्माकोल हे पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी घातक आहे. तर त्याच्याऐवजी आपण थर्माकोल ऐवजी बांबूचा लगद्यापासून केलेलं जर पॅकेजिंग मटेरियल वापरलं तर ते निश्चितच पर्यावरणपूरक असणार आहे. अशा वेगवेगळ्या वस्तूंची मागणी ही पुढे भविष्यकाळामध्ये वाढू शकते. तर हे इथं दिसेल की एका ठिकाणी बांबूचं बन हे अतिशय सुंदर असं बांबूचं बन तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये कृषी विद्या, ॲग्रोनॉमी, पाणी नियोजन, खतांचं नियोजन हे सगळं नियोजन केलं तर आपण एक 2 फुटाचं छोटंसं रोप लावलं होतं आणि ते एक केवळ वर्ष, दीड वर्षामध्ये हे असं सुंदर बांबूचं बन तयार झालेलं आपल्याला पाहता येईल. तर एक 3 ते 4 वर्षामध्ये आपण अशा प्रकारची बांबूची शेती डेव्हलप करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडंसं अर्थकारण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे गुंतवावं लागणार आहे आणि पाणी नियोजन, खताचं नियोजन केलं तर अतिशय सुंदर असं बन, बांबूचं बन आपल्या पडीक जमिनीमध्ये आपण डेव्हलप करू शकतो. इथं दिसेल की हे चंदगड तालुक्यातील कान्होर बुद्रुक इथलं ठिकाण आहे. हे माझं म्हणजे स्वतःचंच शेत आहे. त्या ठिकाणी मी 2011 मध्ये बल्कोवा जातीचा बांबू हा लागवड केला होता आणि आता साधारण होळीच्या पूर्वी, शिमग्याच्या अगोदर या ठिकाणी आम्ही बांबूची ही काढणी केलेली आहे. हे इथं दिसेल की या ट्रकमध्ये बांबू भरायला लागलेलो आहे. साधारण या बांबूची म्हणजे लांबी जी आहे ती जवळपास 18 फुटापासून 20 फुटापासून ते 30 ते 35 फुटापर्यंत ह्या बांबूची लांबी आपल्याला मिळालेली आहे. याची जी काही डायमीटर आहे हे तळामध्ये आपल्याला दिसतं की साधारण 2.5 इंच, 3 इंच, 4 इंचापर्यंत, 5 इंचापर्यंत ह्या बांबूंचं डायमीटर आपल्याला मिळालेलं आहे आणि प्रामुख्यानं हा रिसॉर्ट बांधण्यासाठी हा बांबू विकला गेलेला आहे. तर जवळपास 1.5 एकर मधून 3.5 लाख रुपयाचं बांबूची विक्री आम्ही ही केलेली आहे आणि हा त्याच्यासाठी हे इथं आपल्याला बांबू पाठवताना म्हणजे बांबू रिसॉर्टमध्ये किंवा अशा ठिकाणी स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी ह्या बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात इथं पुढं भविष्यकाळात वाढेल आणि निश्चितच या पद्धतीसाठी बांबूची मागणी होताना दिसते. तर हे जे काही बांबू आहेत हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड सारख्या डोंगराळ भागामध्ये, दुर्गम भागामध्ये हे बांबूची लागवड केलेली होती आणि त्याच्यातून जे काही निघणारे बांबू आहेत हे बांबू रिसॉर्टसाठी याची विक्री केलेली आहे. तर जवळजवळ माझं प्रेझेंटेशन ह्या बांबू व्यावसायिक संधी आणि त्याच्यातील आव्हाने. तर याच्यामध्ये आव्हाने काय आहेत की आपल्याला म्हणजे या शेतीकडे वळत असताना तुम्हाला शेतकरी मंडळींना म्हणजे शेतकऱ्याला सगळ्याच गोष्टी काही एकदम समजत नाहीत किंवा तो थोडंसं म्हणजे ह्या आधुनिक डिजिटलच्या युगामध्ये तो आपल्या शेतीमध्ये व्यस्त असतो आणि त्याला ते बांबू लागवडीचं आधुनिक तंत्रज्ञान हे समजून घ्यावं लागेल. बांबूची शेती कशी करायची, कोणत्या जाती निवडायच्या, त्याच्यासाठी आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीचं मार्गदर्शन आवश्यक आहे. हे मार्गदर्शन जर का मिळालं तर आपल्याला चांगली बांबूची शेती करता येणार आहे. जसं की आपण आपल्या बांधावरती किंवा कुठेतरी आपण कंद काढून बांबूची लागवड केलेली असते आणि त्याला पुन्हा आपण काही कधी बघत नाही आणि ज्यावेळी आपल्याला त्या काठीचा गरज असते त्याचवेळी त्या बेटाजवळ जातो
आणि त्या काट्या काढून आपण आपली गरज भागवतो. तर तसं न करता आपण जसं ऊसाची शेती करतो, आपण जसं आपल्या भागामध्ये आपण आपली शेती करत असताना वेगवेगळी पिकं घेतो, त्या पद्धतीनं जर का आपण बांबूची शेतीचं नियोजन केलं तर निश्चितच याच्यातून आपल्याला वर्षाला 1 लाख 2 लाख रुपयाचं एका एकर मधून उत्पादन काढणं हे फारसं अवघड नाहीये. की जे आपल्याला आता लागवड केली तर 4 वर्षानंतर याचं उत्पादन सुरू होणार आहे आणि आपल्याला पुढं 50 वर्ष 100 वर्षापर्यंत या बांबूच्या शेतीमधून जसं की आपली पिढी पण याच्यातून उत्पादन घेत राहणार आहे आणि इथून पुढच्या 2 पिढ्या म्हणजे आपली मुलं असतील किंवा अजून आपल्या पुढच्या 2 पिढ्यांना आपण ही सोय करून देतोय. मग ज्यावेळी ह्या पुढच्या पिढ्यांना दिसेल की बाबा ह्या शेतीमधून आपल्याला चांगले पैसे मिळतात, तर निश्चितच ही पुढची पिढी सुद्धा या बांबूच्या शेतीकडं चांगल्या पद्धतीनं बघेल, त्याचं संवर्धन करेल आणि एक आपल्याला म्हणजे पडीक जमीन आहे की ज्या ठिकाणी आपण शेती करू शकत नाहीये, अशा जमिनीचं चांगल्या उत्पादित जमिनीमध्ये रूपांतर करता येईल. तर माझं जवळपास हे म्हणजे आजचं व्याख्यान हे मी आटोपतं घेतो. कुणाच्या काही शंका असतील किंवा कुणाला काही बोलायचं असेल तर निश्चितच स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर, रुपेश बोलतोय मी अकलूजवरून. थोडं ब्रांडिसा जातीबद्दल सांगाल का? नाही, शंका कुणाच्या आहेत ते बघा. कुणाची शंका असतील ते बघा. हे बंद करू. हॅलो, नमस्कार अरुण सर, माझा आवाज येतोय का अरुण सर? हॅलो अरुण सर, माझा आवाज येतोय? मला डेंड्रोकॅलामस ब्रांडिसा बद्दल थोडस मार्गदर्शन कराल का? ही जात महाराष्ट्रामध्ये कितपत फायदेशीर आहे? नंबर ऑफ शूट्स व्यवस्थित येतात का? आणि फुल मॅच्युअर ग्रोथ किती वर्षामध्ये होते? आणि मार्केट कसं आहे आपल्याकडे त्यासाठी? येस. आपला जो प्रश्न होता तो डेंड्रोकॅलामस ब्रँडिसी या स्पेसिस बद्दल प्रश्न आपण विचारलेला आहे आणि त्याची लागवड कशा पद्धतीनं करता येईल असा तुमचा तो प्रश्न आहे आणि त्याचं व्यापक स्वरूप काय असणार आहे. तर डेंड्रोकॅलामस ब्रँडिसी ही भारतामध्ये प्रामुख्यानं कर्नाटकमध्ये आणि ते पण कर्नाटकच्या वेस्टर्न घाटामध्ये, जसा जो कुर्ग जो भाग आहे त्या भागामध्ये ही जात अतिशय प्राचीन काळापासून वाढताना दिसते. त्या जातीचं वैशिष्ट्य काय की साधारण त्याचं जे डायमीटर आहे ते डायमीटर खाली खोडाकडे आपल्याला 8 इंचापासून ते 12 इंचापर्यंत त्याचा व्यासाचे बांबू बनतात. त्याची उंची जी आहे ती जवळपास 70-80 फूट, 100 फुटापासून ते 120 फुटापर्यंत त्याची उंची मिळते. त्याची काही रोपं आम्ही बी पासून रुजवताना प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण केलेलं आहे रोपांचं. तर याच्यामध्ये काय की हा जैन बांबूच्या प्रकारामध्ये मोडणारा बांबू आहे की एकरी रोप संख्या याची ही कमीत कमी ठेवायची आहे. जसं की आपण एका एकरमध्ये बल्कोवा असेल किंवा टोल्डा असेल तर एकरी 500 रोपं लावतो आपण. हाय डेन्सिटीमध्ये 900 ते 1000 रोपं लावतो. तसं याचं जे काही लागवड करायचं आहे आपल्याला ते एकरी 150 रोपं ते 200 रोपं म्हणजे खूप झाली. या एका एकरमध्ये आपल्याला याची लागवड करता येईल. याची उंची जाणार आहे जवळपास 70-80 फूट, 100 फुटापर्यंत जाणार आहे. ह्याचे मोठे बांबू तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्याला 2 ओळीतलं अंतर किमान 4 मीटर ते 5 मीटर पर्यंत वाढवावं लागणार आहे आणि रोपातलं अंतर सुद्धा 4 मीटर ते 5 मीटर पर्यंत ठेवावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण याची लागवड करता येईल. फक्त पश्चिम घाटामध्ये याची लागवड अतिशय सुंदर पद्धतीनं होऊ शकते. पश्चिम घाटामध्ये आता सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं, व्हॅली, दऱ्या खोऱ्या ह्या उपलब्ध आहेत आणि अशा सावलीमध्ये जर का आपण हा बांबू लावला तर तो अतिशय सुंदर पद्धतीनं वाढताना दिसतो. जर का कोकणामधल्या म्हणजे सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल या कोकणपट्टीमध्ये हा बांबू अतिशय सुंदर पद्धतीनं वाढताना दिसतो. आता या बांबूची रोपं आपण आपल्याला सोबत संदीप चोपदे उद्या बोलणार आहेत. ते एक व्यावसायिक आणि यशस्वी बांबूचे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये आपण 2014 मध्ये हा बांबू लावलेला आहे आणि तिथं कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये हा बांबू आता जवळपास 60 फुटाच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे तिथं तो चांगला रुजलेला आहे.
निश्चितच ह्या पद्धतीची बांबूची शेती पुढं फायदेशीर होणार आहे. याच्यासाठी आपल्याला एकरी साधारण 150 ते 200 रोपं लावायची आहेत. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. साधारण लागवड केल्यानंतर आपण याचे उत्पादन साधारण यायला 5 ते 6 वर्ष जावी लागतात. 6व्या वर्षापासून याचं उत्पादन सुरू होईल. एका बेटामधून आपल्याला किमान 25 ते 50 बांबूंचं उत्पादन मिळणार आहे. साधारण 150 बांबूंचा जर विचार केला तर जवळपास एका एकर मधून 4000 ते 5000 बांबूंचं उत्पादन या बेटातून मिळू शकतं. या बेटांना किंवा या जातीला भरपूर मागणी आहे. या जातीचा उपयोग जो आहे तो बांबू लुंबर, बांबू फ्लोरिंग, बांबू टिंबर किंवा बांबूच्या ज्या काही कटलरी वस्तू आहेत याच्यामध्ये सुद्धा या जातीचा उपयोग होणार आहे पुढं. तर याची सुद्धा लागवड करायला हरकत नाही. धन्यवाद. अजून नमस्कार एक सर. प्रश्न होता सर की नमस्कार सर. हॅलो. नमस्कार, मी डॉक्टर अनंत पाटील बोलतोय. तालुका पलूस, मुक्काम पोस्ट पलूस मध्येच राहतो. माझा प्रश्न नमस्कार. असा होता, माझं जे क्षेत्र आहे ते नदीकाठी आहे, कृष्णा नदीकाठी आहे आणि हा. दरवर्षी ते क्षेत्र म्हणजे महापुरामध्ये पाण्यामध्ये जातं. पाणी येतं. तर त्या हो. क्षेत्रामध्ये आपण बांबू लागवड करू शकतो का आणि कोणती जात आपण करू शकतो आणि त्याचे मग नंतर आपण त्या काय क्षेत्रामध्ये त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो चालेल, त्याच्याबद्दल चालेल. थोडंसं येस, मार्गदर्शन येस. करा. ठीक आहे. तुमचा प्रश्न आहे की तो बांबूची शेती तुम्हाला करायची आहे, ते पण नदीबुड क्षेत्रात पुराचं पाणी येणारं ठिकाण आहे. तुमची बरोबर. सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये शेती आहे आणि ती नदीकाठची हो. शेती आहे की तिथं तुमचं दुसरं काही ऊसासारखं किंवा बाकीचं उत्पन्न येत नाहीये आणि पावसाळ्यामध्ये पूर सध्या आला तिथं की आम्ही अशा ठिकाणी ऊसच ही जमीन करतोय. अडकते आणि पिकाचं नुकसान होतं. तर हो, अशा हो. पद्धतीच्या शेतीमध्ये आम्ही गडिंग्लज तालुका, चंदगड तालुका या ठिकाणी कामं केलेली आहेत. गडचिरोलीमध्ये वैनगंगा नदीच्या काठावरती जवळपास 70 एकरचं बांबू प्लांटेशन आम्ही केलेलं आहे की ज्या ठिकाणी तिथं पुराचं पाणी येत होतं आणि तिथं बाकीची शेती करणं अवघड होत होतं. तर या अशा प्रकारच्या जमिनीमध्ये एक आपण लागवड करताना काळजी घ्यायची आहे की जसं आपण आता पावसाळा चालू होताना आपण लागवडीचं नियोजन करतोय आणि आपण जूनला लागवड करतो, तर त्यावेळी आपण जूनला लागवड करायची नाहीये. अशा नदीबुड क्षेत्रामध्ये एकतर दिवाळीनंतर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर लवकर लागवड करावी की जेणेकरून बरोबर. तिथं ती बेटं रुजायला आपल्याला पुरेसा वेळ मिळतो आणि ती समजा आता आपण नोव्हेंबरमध्ये जर का लागवड केली किंवा दसऱ्याकडे जर का लागवड केली तर तिथं लावताना आपण 3-4 फुटाचं रोप लावलेलं असतं आणि ते येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्याला जवळपास 8 ते 10 महिने मिळतात वेळ आणि त्या पिरियडमध्ये ती जवळपास 10 ते 15 फूट उंच जातात आणि मग बरोबर. त्याला तेवढा पुराचा धोका होत नाहीये. आता कालचंच एक उदाहरण सांगतो की त्यांचंही म्हणजे गडिंग्लज तालुक्यामध्ये शेती आहे आणि त्यांनी माझ्याकडून रोपं नेलेली आहे. तर त्यांना मी काय सुचवलं की तुम्ही आता रोपं नेताय पण अशा नदीबुड क्षेत्रामध्ये तुम्ही लगेच लागवड करायची नाहीये. तर त्यांना मी सुचवलंय की तुम्ही ही रोपं, आमची छोटीशी रोपं ही छोट्या पिशवीमध्ये असतात. तुम्ही ती रोपं मोठ्या पिशवीमध्ये स्थलांतरित करायची आहेत आणि पावसाळा संपेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ती रोपं वाढवायची आहेत तुमच्या शेतामध्ये आणि पूर ओसरल्यानंतर दसऱ्यानंतर किंवा दिवाळीच्या दरम्यान तुम्ही त्या तुमच्या शेतामध्ये खड्डे काढून तिथं ही रोपं स्थलांतरित केलेली रोपं आता मे महिन्यापासूनच ती वाढायला लागतात आणि जवळपास ती दिवाळीपर्यंत म्हटलं तरी या 4-5 महिन्यामध्ये 8 ते 10 फूट उंचीची रोपं तयार होतात आणि तुम्ही ते रोपात ज्यावेळी तिथं स्थलांतरित करताय आणि लावताय त्यावेळी ती तुम्हाला 10 फूट उंचीची रोपं तुम्ही लावताय. तिथून पुढे परत आपल्याला पुढचा पावसाळा येईपर्यंत जवळपास एक 8-10 महिन्याचा कालावधी मिळतो आणि त्या पिरियडमध्ये ती बेटं तिथं जवळपास 15 ते 20 फूट अशी उंचीची बेटं तयार होतात. तर अशी जर का आपण काळजी घेतलो तर निश्चितच आपल्याला नदीबुड क्षेत्रामध्ये पूर्णपणे लागवडीखाली आणता येऊ शकतं. नदीबुड क्षेत्रामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये आपण लावायचं नाहीये कारण आता काय झालंय की नदीकाठची जी काही झाडी झुडपं होती ती जवळजवळ नष्ट झालेली आहे आणि या नदीकाठचं जे क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणात सॉइल इरोजन, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. तिथली शेती त्या नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढून तिथलं म्हणजे माती तुटून जात आहे. तर याचं जर का संवर्धन करायचं असेल तर बांबू हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
कारण बांबूची जी मुळांची जी रचना आहे ही तंतुमय फायब्रस रूट सिस्टीम आहे आणि ही मुळं मातीच्या प्रत्येक कणाला अतिशय घट्टपणे असं धरून ठेवतात. कितीही प्रचंड पूर येऊ दे, कितीही पाण्याचं त्याच्यावर प्रेशर येऊ दे, तर ते एकही मातीचा कण सोडत नाहीत आणि त्या तुमच्या मातीचं संवर्धन होईल. दुसरं असं की तिथं तुम्ही आता कोणती शेती करू शकत नाही आणि त्या शेतीतून तुम्हाला उत्पादन येत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे निश्चितच फायदेशीर ठरू शकतं. याच्यामध्ये आता आपल्याकडं ज्या काही जाती उपलब्ध आहेत, जसं की बांबोसा बल्कोवा जात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बांबोसा टुल्डा ही जात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर लॉन्जिस्पॅथस एक जात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बांबोसा न्यूटन्स हा बांबू पण अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो. त्याच्यानंतर बांबुसा पॉलिमार्फा ही सुद्धा एक चांगली जात आपल्याकडे उपलब्ध आहे. बांबुसा वल्गॅरिस आहे. त्याच्यानंतर मानवेल आहे. मानवेलचं चांगली रोपं जर मिळाली तर तुम्ही मानवेल सुद्धा त्या ठिकाणी लावू शकता. अशा एवढ्या जातींचा तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला ते पलूसमध्ये लागवड केली तर तुम्हाला तिथं आजूबाजूला द्राक्ष बागायतदार भरपूर आहेत. त्या ठिकाणी हो. तुमच्या या बांबूचा उपयोग हा तिथं होऊ शकतो. आणखी एक माझा प्रश्न होता सर, याच्यावरती मला प्रशिक्षण घ्यायचं आहे, प्रॉपर मला प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल की बाबा हा कोणत्या बाबतीत म्हणजे गोष्टीबद्दल प्रशिक्षण घ्यायचंय, कोणत्या विषयावरती? लागवड आणि त्याच्यानंतरच माझं प्रोसेसिंग युनिट पण मला काहीतरी एक जोडधंदा त्याच्यासोबत मला करायचा आहे, तर आपण त्याच्याबद्दल काय करू शकतो, आणखीन काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याला या संदर्भात, त्याचं मला प्रशिक्षण असं मला हवं आहे डिटेल. याच्यामध्ये तुम्हाला बांबू लागवडीचं जे प्रशिक्षण आहे, तुम्ही तिथल्या तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली किंवा बांबू बोर्डाचे जे प्रतिनिधी आहेत, हे 3 दिवसामध्ये आपण बऱ्यापैकी इथं गोष्टी कव्हर करतोय बांबू प्रशिक्षणाबद्दल. अशाच पद्धतीच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जर का तुम्ही संपर्कात राहिला तर ही तुम्हाला अशी प्रशिक्षणं उपलब्ध होतील किंवा काही वेळेला आम्ही आमच्या बांबू सोसायटी ऑफ इंडिया मार्फत सुद्धा अशी प्रशिक्षण आयोजित करतोय. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्ही पुढे भविष्यकाळामध्ये प्रशिक्षण मिळतात, उपलब्ध आहेत. दुसरं असं की बांबूवरची प्रक्रिया करणारे प्रशिक्षण पुणे विद्यापीठामध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर जे आहे चिचपल्ली चंद्रपूर इथं, तिथंही काही डिप्लोमा कोर्सेस बांबूचे सुरू झालेले आहेत. तर त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट निघते. तिथं तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पाठवून तिथं तुम्ही 1 वर्षाचा 2 वर्षाचा असा डिप्लोमा कोर्स तो पूर्ण करू शकता आणि तुमच्या या व्यावसायिक संधी तुम्ही तिथं घेऊ शकता. अशी काही प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था आहेत. काही बेंगलोर सारख्या ठिकाणी वर्कशॉप्स असतात. त्यावेळी तुम्ही तिथे सहभागी होऊ शकता किंवा हे कृषी विभागाचं जे माध्यम आहे ना, या माध्यमातून इथून पुढे प्रशिक्षण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होत जातील. चालेल, थँक्यू सर. हो हो. हो. नमस्ते सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. नमस्ते सर, प्रश्न विचारायचा होता. बोलू का सर? हा सर, माझा असा प्रश्न होता, पुण्यावरून मी बोलतेय. बांबू पासून प्लेट तयार करायची आता ते सर सांगत होते, तर त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या बांबूच्या रोपांची लागवड केली पाहिजे आणि ते प्लेट तयार करण्याचं प्रशिक्षण कुठं मिळू शकतं आणि ही रोपं कुठं मिळू शकतात? प्रश्न ऐकू आलेला नाही. परत एकदा प्रश्न सांगते सर. बांबू पासून प्लेट तयार करण्यासाठी कुठल्या प्रकारचा बांबू वापरावा? दुसरा प्रश्न असा होता की हे प्लेट तयार करायचं प्रशिक्षण मला कुठं मिळू शकतं आणि तिसरा प्रश्न होता की रोपं मला कुठं मिळू शकते? मला लागवड करायची याची. हो, येस.
जसं की तुमचा जो प्रश्न आहे तो बांबूपासून कटलरी वस्तू तुम्हाला तयार करायच्या आहेत, जसं की प्लेट्स असतील किंवा डिशेस असतील किंवा डिस्पोजल आयटम जे आहेत, जसे चमचे आहेत, फोर्क आहेत. त्याच्यामध्ये आसाममध्ये संस्था आहे, त्यांनी टुलडा बांबूपासून चमचे, फोर्क आणि काटे चमचे असे बनवलेले आहेत. दुसरं असं की प्लेटसाठी जे काही तुम्हाला म्हणजे निर्मिती करायची आहे, त्याच्यासाठी बांबूची जात कोणती निवडायची किंवा त्याच्याबद्दल बांबूचं कसं आहे की त्याला बांबू ग्राइंडिंग करावा लागतो. बांबूचं पहिला पीठ बनवावं लागतं आणि ते पीठ मग त्या इंजेक्शन मोल्डिंग मध्ये घालून त्याच्यापासून आपण त्या वस्तू निर्मिती करू शकतो. याच्याबद्दल तुम्हाला नवीन माळी जे आहेत आपले उद्या बोलणारच आहेत, उद्या परवाच्या सत्रामध्ये त्यांचा अभ्यास विशेष करून आहे आणि ते निश्चितच याबद्दल तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकतील. दुसरं असं की याच्यामध्ये टुलडा बांबू जो आहे तो अतिशय सुंदर बांबू आहे. त्याचा वापर तुम्हाला या लागवडीसाठी म्हणजे ती जात तुम्हाला वापरायला हरकत नाही आणि त्याची रोपं उपलब्ध आहेत आपल्याकडे. इथं कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत किंवा तुम्ही जर का महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून जर का तुम्ही मागणी केली तर त्यांच्याकडूनही तुम्हाला रोपं उपलब्ध होऊ शकतात. सर आणखी एक याला प्रश्न होता. सर एकच मिनिट वेळ घेते. नमस्ते सर. हॅलो, नमस्कार सर. माझा एक प्रश्न होता. हॅलो, प्रश्न विचारा. अर्जुन चव्हाण, कृषी सहाय्यक महाबळेश्वर. हॅलो हॅलो, नमस्ते सर. कृषी सहाय्यक महाबळेश्वर अर्जुन चव्हाण बोलतोय. हॅलो, हा नमस्ते सर. मी कृषी सहाय्यक महाबळेश्वर अर्जुन चव्हाण बोलतोय. मला अशी माहिती पाहिजे होती की महाबळेश्वर तालुक्यात बांबू लागवड करायची झाल्यास कोणत्या जातीची निवड करावी ठीक आहे. की जेणेकरून ते अधिक प्रयत्न करेल. हा महाबळेश्वर तालुका हा तुमचा म्हणजे पश्चिम घाटामध्ये येणारा भाग आहे. महाबळेश्वर हे उंच हवेचं ठिकाण आहे, हिल स्टेशन आहे आणि तिथं डोंगर कपारीत बसलेल्या सगळ्या ह्या जमिनी आहेत. तर ह्या प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही बांबूची शेती जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टुलडा बांबू वापरता येईल. त्याच्यानंतर बांबूसा बल्कोवाची लागवड करता येईल. त्याच्यानंतर डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी ही जी जात आहे ती सुद्धा अतिशय सुंदर तिथं वाढते महाबळेश्वरमध्ये. तिथलं वातावरण त्याला अतिशय पोषक आहे. त्याच्यानंतर डेंड्रोकॅलॅमस जॅजंटियस प्रकारचा जो बांबू आहे तो तुम्ही तिथं लागवड करू शकता. काही पारंपरिक महाबळेश्वरच्या आसपास किंवा त्या भागामध्ये माणग्याची बेटं किंवा डेंड्रोकॅलॅमस टॉक्सी म्हटलं जाईल त्याला, तर त्याची सुद्धा बेटं तिथं चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहेत. तर या साधारण 4 जातींचा तुम्ही विचार करायला लागवडीसाठी हरकत नाही. याची रोपं उपलब्ध आहेत. हॅलो सर. थँक्यू सर. नमस्कार सर. हा बोला. हॅलो. हा सर, बोला. एक प्रश्न छोटा विचारा. प्रोसेसिंग युनिटसाठी एका छोटा प्रोसेसिंग युनिटसाठी किती एरिया क्षेत्र लागवड गरजेचं आहे बांबूचं? हा 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 आता तुम्ही कोणतं प्रक्रिया युनिट उभं करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय नेमकं करायचं आहे हे मला त्याच्यात समजलेलं नाही. तर आपण फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल आपण कटरली उदबत्तीच्या युनिटचा विचार करूया. एक कटलरी छोटंसं कटलरी उदबत्तीचं युनिट तुम्हाला साधारण एक 500 ते 800 स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला सुरू करता येतं. 800 स्क्वेअर फीट जागा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जागेमध्ये तुम्ही उदबत्तीचं युनिट सुरू करू शकता. याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक आहे 5 ते 10 लाख रुपयाची भांडवली गुंतवणूक आहे आणि या एका युनिटवरती तुम्ही साधारण 40 ते 50 एकर बांबूची लागवड म्हणजे तुमच्या परिसरामध्ये करून किंवा तुम्ही काही तुमच्या शेतामध्ये लागवड करून तुम्ही इतर शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही तो बांबू खरेदी करून तुम्ही 50 एकर पर्यंतचे क्षेत्र व्याप्ती करून हे तुम्ही युनिट वर्षभर तुम्ही निश्चितपणे चालवू शकता. सर कटलरीसाठी कटलरीसाठी
ते तुमचं कसं आहे कॅपॅसिटीवर डिपेंड करते. म्हणजे तुम्ही किती कॅपॅसिटीचं युनिट उभं करणार आहे. जसं आता 1 मेगावॅट आपल्याला वीज निर्मितीसाठी किंवा रोजचं 10 टन ब्रिकेटिंग युनिटसाठी आपल्याला बांबू लागवड जर करायची असेल तर किमान 100 ते 200 एकरचं आपल्याला लागवडीचं नियोजन करावं लागेल. तसं तुमचं कटलरीचं ॲटम तुम्ही रोज बांबू किती कंझ्युम करणार आहे, तुम्हाला रॉ मटेरियल किती पाहिजे त्याच्यावरती त्याचे आपल्याला म्हणजे एरिया निश्चित करावा लागेल. ओके. आणि सर विदर्भसाठी कुठली व्हरायटी रेकमेंडेड आहे? विदर्भ, वाशिम जिल्हा. कोणती म्हटलं नाही, मला प्रश्न समजला नाही. विदर्भ, विदर्भ, हा विदर्भामध्ये. विदर्भात वाशिम जिल्हा, हा वाशिम कारंजा जिल्हा. तालुका, हा कारंजा तालुका कुठली व्हरायटी रेकमेंडेड आहे सर बांबू लागवड? हा विदर्भामध्ये प्रामुख्यानं मेळघाट जो आहे परिसर तिथं मानवेल जातीचा बांबू अतिशय सुंदर पद्धतीनं वाढलाय. पण मानवेल आणि कटांग ह्या 2 जाती गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जो जिल्हा आहे तिथं जवळपास त्या भागामध्ये 1,00,000 हेक्टरवरती मानवेलचं म्हणजे बांबूचं वास्तव्य दिसतं. तर ह्या पारंपरिक जाती आहेत. तुम्ही आता नवीन जातीकडे मी 2012 पासून विदर्भामध्ये गडचिरोली, नागपूर परिसरात कामं केलेली आहेत. त्या ठिकाणी बल्कोवा, बांबोसा बल्कोवा जात यशस्वी केलेली आहे. त्या ठिकाणी गडचिरोलीमध्ये आम्ही सधन पद्धतीनं म्हणजे हाय डेन्सिटी बांबू प्लांटेशन करून त्याच्यातून एकरी 50 टनापर्यंत बांबूचं उत्पादन काढलेलं आहे आणि त्याचा वापर वीज निर्मितीमध्ये तिथं केलेला आहे. तर तो तिथं त्या जाती ज्या आहेत जसं की तुमच्या आता शेजारी वाशिम पासून शेजारी अमरावती जिल्हा आहे. अमरावतीमध्ये परतवाडा तालुक्यामध्ये 25 एकरवरती बल्कोवा आणि टुलडाची लागवड झालेली आहे ऑलरेडी तिथं. आणि आता अलीकडच्या काळात सुद्धा भरपूर लागवड वाढलेली आहे. तर तुम्ही बल्कोवा, टोल्डा या ज्या जाती आहेत, या 2 जाती मानवेल या 3 जातीबद्दल तुम्ही विचार करायला हरकत नाही. ओके, थँक्यू सर. नमस्कार High अरुणजी, मी density, नितीन फडके बोलतोय, पुण्याहून बोलतोय. नमस्कार. मला जळगाव जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड करायची आहे, तर याविषयी काही सबसिडीच्या स्कीम्स वगैरे आहेत का? त्याविषयी काही माहिती सांगू शकाल का? हा 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 तुमचा जिल्हा आहे जळगाव आणि आपल्याकडं बांबू विकास महामंडळाचे जे काही अजित भोसले सर आहेत ते याच्याबद्दल स्वतंत्र सत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत की हा दुपारी 2 वाजता किंवा नंतर या 2 दिवसात त्यांचं आहेच. आज 2 वाजता आज 2 वाजता ते मार्गदर्शन करणार आहेत. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो, हा नमस्कार. नमस्कार, मी कौस्तुभ वैष्णव लातूरवरून बोलतोय, महाराष्ट्रात. हॅलो, ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये बांबू लागवड करणे शक्य आहे का? 40 फुटापर्यंत जवळपास ब्लॅक कॉटन सॉइल आहे. हो 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 तुमची जमीन ब्लॅक कॉटन सॉइल आहे. तुमच्या जमिनीमध्ये पाणी उपलब्ध आहे असं मी गृहीत धरतो. पाणी उपलब्ध आहे. काळ्या जमिनीमध्ये ओढा ब्लॅक कॉटन आहे. सॉइल मध्ये बांबू लागवड करता येते. जसं की ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये चिकन कण म्हणजे क्ले पार्टिकल जमिनीमध्ये जास्त असतात आणि पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न असतो. हा काही सुरुवातीला तुम्हाला 1-2 वर्ष बांबू लागवड आपली झाल्यानंतर थोडासा त्रास होईल, पण नंतरचं जे काही त्याचं पानगळ होते आणि त्याचं जे बायोमास जे जमिनीवर पडतं आणि त्याच्यातून जे काही ऑर्गॅनिक कार्बन आणि तिथलं जे काही जमिनीवरचं एक स्ट्रक्चर चांगलं सुंदर असं पोरस असं स्ट्रक्चर डेव्हलप होतं, त्याच्यामधून पाण्याचा निचरा तुमचा वाढेल आणि तुमचे जे काही ब्लॅक कॉटन जमिनीचे जे काही वाईट गुणधर्म आहेत ते हळूहळू पॉझिटिव्ह होत जातील आणि तिथं सुद्धा तुम्ही शेती करू शकता. उलट हलक्या जमिनीपेक्षा ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये तुम्हाला निश्चितच उत्पन्न चांगलं मिळेल. आणि कुठली जात प्रिफरेबल आहे? ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये की नाही, अमरावतीमध्ये परतवाडा तालुका आहे त्या ठिकाणी 25 एकर मध्ये लागवड केलेली आहे. तुम्हाला तो प्लॉट पाहता येईल. बरं, मला लहान स्वरूपामध्ये 1-2 एकर मध्ये करता येईल किंवा बांधावरती करता येईल? बांध तुमचे जर का मोठे असतील, काय कसं असते की बांबूची बेट ही जवळपास 30 ते 40 फूट उंच वाढतात आणि जर का बांध मोठे असतील म्हणजे मोठे म्हणजे किती तर साधारण 10 फूट 12 फूट रुंदीचा जर बांध असेल तर तुम्ही त्याच्यावरती बांधावर लागवड करू शकता. जर का तुमचा बांधाची रुंदी जी आहे 3 फूट 4 फूट 5 फुटापर्यंत छोटा बांध असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही बांबू लावला तर त्याची सावली जी आहे ती त्या तुमच्या शेतामध्ये पडायला लागते
आणि तिथलं तुमचं पावसाळी किंवा हंगामी जे काही पीक येणारं असतं ते त्या सावली पडणाऱ्या भागामध्ये ते उत्पन्न यायचं थांबतं. त्यामुळे शक्यतो काय करा तुम्ही बांधावरती लागवड करण्याऐवजी तुम्ही स्वतंत्र प्लॉट द्या बांबूसाठी, की त्या ठिकाणी एका कडेला किंवा एका बाजूला ऍक्च्युली सर पिकं घेत नाही तुम्ही. अशा ठिकाणची जरी जमीन दिली तरी तिथं तुम्हाला ती बांबूची शेती करता येणार आहे आणि त्याच्याकडे व्यावसायिक दृष्ट्या व्यवस्थित लक्ष देता येणार आहे. जसं की बांधावरची जर लागवड झाली तर तेवढं आपलं व्यवस्थित लक्ष देता येत नाही. नाही, माझ्या शेतामधून एक ओढा गेलेला आहे, त्यामुळे जवळपास 50 फूट रुंदीचा आणि जवळपास 200-300 मीटर लांबीचा असा पट्टा तयार झालेला आहे, जो की कुठेही वापरात येत नाही. तशा ठिकाणी मी लागवड करू शकतो. हो हो हो, तुम्ही ओढाकाठ जो आहे तो ओढाकाठाचा तुम्हाला तुमच्या शेतीसाठी उपयोग होत नाही. तिथं काहीतरी गवत किंवा झुडपं अशी वाढत असतात, तर त्या जागेचा तुम्हाला निश्चितच या बांबूच्या शेतीसाठी उपयोग करता येईल. समजा जर का पावसाळ्यामध्ये फारसं पाणी येत नसेल तर आता तुम्ही लगेच तयारीला लागू शकता. मे महिन्यामध्ये तुम्ही खड्डे काढणं, त्याच्यामध्ये शेणखत घालणं, ते खड्डे भरून घेणं, ही कामं तुम्ही आता करू शकता आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथं तुम्ही बांबूची रोपं लावून तुम्हाला तिथं ही लागवड करता येईल. साधारण गुडघ्यापर्यंत पाणी जमा होत आहे असं ठिकाण आहे ते. गुडघ्यापर्यंत जर पाणी येत असेल तर किती दिवस राहतं? समजा 2 दिवस 3 दिवस पाणी राहत असेल तर तुम्ही आता मे जूनला पण लागवड करू शकता. नसेल त्यापेक्षा पाणी जर जास्त येत असेल तर तुम्ही पावसाळा संपेपर्यंत थांबावं आणि पावसाळ्यानंतर तुम्ही लागवड करायला हरकत नाही. चालेल, धन्यवाद. असं थोडं हाय डेन्सिटी प्लांटेशन बद्दल सांगाल का? काय कसं असतं नियोजन त्याचं आणि पाण्याची रिक्वायरमेंट कशी? हो हो, प्रामुख्यानं काय आहे की हाय डेन्सिटी प्लांटेशनवर मी गेले 8 वर्ष काम करतोय. 2009 पासून मी या हाय डेन्सिटी मॉडेलमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकरी पहिल्यांदा सुरुवातीला 1000 रोपं लावली. त्याच्यामध्ये आम्ही अंतर ठेवलं होतं, 2 ओळीतलं अंतर ठेवलं होतं 10 फूट आणि 2 रोपातलं अंतर ठेवलं होतं 4 फूट. 10x4 वरती लागवड केली होती 1000 रोपांची. त्याच्यामध्ये जात निवडली होती बल्कोवा बांबू. तर नंतर आम्हाला प्रॉब्लेम यायला लागले की 10 फूट जागेमधून आपल्याला 30 फूट 35 फूट वाढलेल्या बेटातून बांबू काढणं आणि तो बाहेर खेचणं हे खूप अवघड व्हायला लागलं. त्यामुळे ती जागा जी आहे 2 ओळीतली ती म्हणजे वाढवावी लागली. आता आम्ही जे काम करतो ते 12x7 वरती मीडियम डेन्सिटीमध्ये काम करतो. तर मीडियम डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी याच्यामध्ये काय की लागवडीचा गुंतवणूक खर्च वाढतो. वास्तविक मी गेल्या आता 12 वर्ष या फील्डमध्ये काम करतो. तर हाय डेन्सिटीची लागवड तशी करायची आवश्यकता नाही आहे असं माझं मत आहे. येस. तर याच्यामध्ये 3 प्रकारची लागवड आपल्याला करता येईल. मी तुम्हाला थोडंसं विस्तृतपणे समजावून सांगतो. एक जे मॉडेल आहे आपलं हे साधारण 160 ते 200 रोपांचं मॉडेल आहे. हे लो डेन्सिटीचं मॉडेल आहे बांबू लागवडीचं. याच्यामध्ये एकरी आपण 160 ते 200 पर्यंत रोपं लावतो. दुसरं मॉडेल आहे की आम्ही जे एक्झिक्यूट करतो ते साधारण एकरी 500 रोपांचं मॉडेल आहे आणि त्याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर 12 फूट आणि 2 रोपातलं अंतर 7 फूट. 12x7 वर जर लागवड केली तर एकरी 500 रोप संख्या बसते. तिसरं जे मॉडेल आहे हाय डेन्सिटीचं त्याच्यामध्ये 10x4 वरती 1000 रोपं बसतात. 12x4 वरती जर लागवड केली तर 900 रोपं बसतात. तर याच्यामध्ये कोणती पद्धत स्वीकारावी हा तुमच्या समोर शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न असणार आहे. जर का आपण हाय डेन्सिटी केली तर निश्चित उत्पादन वाढेल का हा एक तुमचा प्रश्न असणार आहे. तर हाय डेन्सिटी मध्ये काय होतं की जेवढं आपण बेटांची दाटी वाढवू तेवढं बेटाचा जो घेर आहे किंवा काट्यांचा जो उद्या बांबूचा जो घेर निघणार आहे तो थोडासा कमी होतो आणि फुटव्यांची संख्या कमी होते सदन लागवडीमध्ये. आता ज्यावेळी आम्ही 1000 रोपं लावली एका एकरमध्ये आणि 3 वर्षानंतर त्याचा काउंट चेक केला तर त्या ठिकाणी आपल्याला 800 ते 850 रोपं राहिलेली दिसली. म्हणजे तिथली डेन्सिटी आहे ती कमी होत गेली आणि ती 850 रोपच राहिली एका एकरमध्ये. तर एवढी लागवड करणं आवश्यक आहे का हे मुळात तुम्ही समजावून घ्या की एवढी लागवड करणं तसं आवश्यकता नाही आहे. तुम्ही 500 रोपं लावली, 500 बेट तुम्ही व्यवस्थित जगवली वाढवलं तर 500 रोपं तुम्हाला 1000 रोपांचंच उत्पादन देतात. आणि त्याच्यामुळं काय आहे की तो सुरुवातीचा आपला जो लागवडीचा खर्च आहे
तो वाढवण्यापेक्षा आपण मीडियम डेन्सिटी लागवड करावी. एकरी 400 ते 500 रोपं जरी लावली तुम्ही तरी ती पुरेशी आहेत आणि त्याला संवर्धन तुम्ही त्याचं व्यवस्थित केलं, पाणी, खतं, नियोजन व्यवस्थित जर केलं तर निश्चितच ही रोपं तुम्हाला 500 रोपं एका एकर मधून 40 टन 50 टन बांबू किंवा 2,500 ते 3,000 बांबूंचं उत्पादन वर्षाकाठी देऊ शकतात, की जेवढं तुम्हाला हाय डेन्सिटी मध्ये मिळणार आहे तेवढंच उत्पन्न तुम्हाला या पद्धतीच्या शेतीमध्ये मिळेल. त्यामुळं विनाकारण हाय डेन्सिटी न करणं बरं राहील. सर जर तुम्ही ह्या फील्डमध्ये नवीन असता तर तुम्ही कुठली प्रजाती निवडली असती कमर्शियल कसं आहे की प्लांटेशन साठी? याच्यामध्ये ज्यावेळी मी काम करायला लागलो त्यावेळी मोठी समस्या होती की रोपं उपलब्ध कशी करायची. तर त्यावेळी बल्कोवाची रोपं उपलब्ध होती, बांबोसा बल्कोवा, आणि त्याच्यामध्येच काम चालू केलं. तर बल्कोवा ही जात जी आहे ह्या जातीचा तुम्हाला इंडस्ट्रियल उपयोग जर होणार असतील, समजा एखादी इंडस्ट्री आहे आणि त्यांना वर्षाला 5,000 10,000 टन बांबूची मागणी आहे त्यांच्याकडून, तर तुम्ही एक 50 शेतकरी 100 शेतकरी समूहानं क्लस्टर करा आणि त्यांच्यासोबत ऍग्रीमेंट करा आणि मग तुम्ही बल्कोवा बांबूची लागवड तुम्ही तिथं करू शकता. आता पुढे उपयोग काय करणार आहे आपण बांबूचा, त्याच्यानुसार तुम्हाला बांबूची जात ही निश्चित करावी लागेल. जसं की हे उद्योग आहेत आणि हे उद्योग आपल्याला घेणार असतील तर निश्चितच बल्कोवा टनावरती विक्री करायला परवडेल आणि त्यांना तो देता येईल आपल्याला. जर का समजा तुमच्या आजूबाजूला पुढं भविष्यकाळामध्ये उदबत्ती किंवा कटलरी उद्योग किंवा हे जे काही छोटे मोठे कुटीर उद्योग आहेत हे असे जर तयार होणार असतील तर निश्चितच तुम्ही बल्कोवा या जाती बल्कोवाच्या ऐवजी तुम्ही टुल्डा, पॉलिमार्फा किंवा लॉन्जिस्पेथस किंवा हॅमिल्टोनी या जातीचा सुद्धा तुम्ही विचार करायला हरकत नाही. थँक्यू सर. नमस्कार, आनंद पाटील बोलतोय, डॉक्टर आनंद पाटील. सर मला फक्त एवढं विचारायचं होतं, एकरी एक अंदाजे किती खर्च येतो लागवडीला आपल्याला? एकरी जो लागवडीचा खर्च आहे तो तुमच्या डेन्सिटीवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही किती डेन्सिटी ठेवताय, किती रोपसंख्या तुम्हाला लावायची आहे हे फार महत्वाचं आहे. त्याची तुम्ही पूर्वतयारी कशी करताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं की समजा आता तुम्ही 500 रोपं लावायची आहेत एका एकरमध्ये आणि एका एकरसाठी 500 रोपांचं माझं जे काही मी बजेट निश्चित केलेलं आहे एका वर्षासाठी तुम्हाला खर्च किती करायचा आहे या बांबूच्या शेतीला, तर तो जवळपास खर्च 75,000 रुपये एका एकरसाठी पैसे लागतात. हे झाले बांबू लागवडीसाठी येणारा खर्च, हे 75,000 रुपये. जर का तुम्हाला ठिबक सिंचन करायचं आहे, ड्रिप इरिगेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला किमान 20,000 ते 25,000 रुपये खर्च येतो. म्हणजे जवळपास 1,00,000 रुपये ड्रिप इरिगेशन आणि बांबू कल्टिवेशन साठी पहिल्या वर्षी लागतात. आणि हे पैसे कसे लागतात तर आपल्याला 500 खड्डे काढायचे आहेत. पहिल्यांदा जमिनीची तयारी करायची आहे. त्या जमिनीमध्ये खड्डे काढूनच आपण रोपं लावायची आहेत. बरेचशी लोक मी बघायला लागलोय की त्यांनी उसासारखं असं ट्रॅक्टरची आडवं उभं नांगरट केले, त्याच्यामध्ये कल्टिवेटर फिरवलाय आणि काही ठराविक 10 फूट 12 फूट ओळीवरती त्याच्या ट्रॅक्टरनंच असं रिजरनं ओळी आखलेल्या आहेत आणि तिथं ते लावतायत रोपं. पण ही पूर्णपणे शुद्ध आणि चुकीची पद्धत आहे. कारण कसं आहे की बांबूची शेती आपल्याला करायची आहे ही पुढे आपला भविष्यकाळामध्ये 50 वर्ष ही शेती राहणार आहे. आता ज्या काही तुमच्या चुका होतील या पुढे 50 वर्ष तुमच्या सोबत असणार आहेत. त्यामुळं तुम्ही शेताची तयारी करत असताना ही फार काळजी घेतली पाहिजे की आपण व्यवस्थित आपली शेताची तयारी झाली की नाही हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये काय की जेसीबीनं तुम्ही खड्डे काढणं, एका एकरमध्ये 500 खड्डे काढणं हे फार महत्वाचं आहे. त्या जेसीबीचा जो खर्च येतो साधारण म्हणजे तुमची जमिनीच्या प्रकारावरती तो खर्च कमी जास्त होणार आहे. साधारण लाल मातीमध्ये किंवा भुसभुशीत माती असेल तर तिथं एकरी 8,000 मध्ये सुद्धा आमचे 500 खड्डे झालेले आहेत. साधारण काळवट जमीन असेल, काळी जमीन असेल किंवा मुरुम मिश्रित जमीन असेल तर तिथं 10,000 ते 12,000 रुपये पर्यंत जेसीबीचा आपल्याला खर्च येतो 500 खड्डे काढण्यासाठी. जेसीबीनं हे खड्डे काढल्यानंतर हे साधारण खड्ड्याचा आकार जो आहे तो 2.5 फूट रुंदी, 2.5 फूट लांबी आणि खोली 2 फूट. लांबी रुंदी 2.5 फूट आणि खोली 2 फूट अशा पद्धतीने जर का आपण 500 खड्डे काढले तर आपल्याला हे साधारण जेसीबीचा खर्च आहे तो 10,000 ते 12,000 14,000 मध्ये खर्च हा बसू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला शेणखत पाहिजे.
सगळ्यात महत्वाचं आहे की ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा फार्म यार्ड मॅन्युअर किंवा तुम्हाला जे काही तुमचं लोकल कंपोस्ट खत कुठलं उपलब्ध असेल तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या गोठ्यामध्ये जे काही शेणखत उपलब्ध होतं, तर ते खत ह्या खड्ड्यामध्ये भरून घेणं फार महत्वाचं आहे. ही सगळी तयारी करायला तुम्हाला उन्हाळ्याचा हा जो पिरियड आहे हा अतिशय उपयुक्त कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे लागवडीची पूर्वतयारीलाच बरंचसं मेहनत करावी लागते. रोप लावणं हे फक्त 10% काम आहे, पण पूर्वतयारी ही करणं हे फार महत्वाचं आहे. साधारण 1 एकरसाठी किमान 8 ते 10 टन शेणखत तुम्ही वापरलं पाहिजे त्या लागवडीसाठी. तर तो जो खर्च आहे तो शेणखताचा खर्च 20,000 रुपये खर्च येतो. म्हणजे जवळपास जेसीबीचा खर्च 12,000 आणि शेणखताचा खर्च 20,000 म्हणजे जवळजवळ 32,000 रुपये झाले. रोपं तुम्हाला खरेदी करायची आहेत. रोपांचा दर साधारण 35 रुपये ते 40 रुपयापर्यंत रोपाची किंमत बसते. म्हणजे तो खर्च 500 रोपांचा साधारण 15 ते 20,000 पर्यंत तो खर्च जातो रोपांचा. म्हणजे जवळपास एक 32,000 अधिक हे 20,000 तर 50,000 रुपये हे झाले. त्याच्यानंतर मजुरी, शेणखत टाकणं, त्याला मजूर लागणार आहे, ते खड्डे मुजवणं, रोप लावणं आणि नंतर काही भांगलन करणं, मशागत करणं. वर्षभरात आपल्याला रासायनिक खताचे मात्रा द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मनुष्यबळ लागणार आहे. तो मनुष्यबळाचा जो मजुरीचा जो खर्च होणार आहे, तो जवळपास 15,000 ते 18,000 रुपये खर्च होणार आहे. म्हणजे जवळपास 60,000-65,000 रुपये झाले. आणि जे काही तुम्हाला जनरल सुपरविजन करायचं किंवा रासायनिक खतं द्यायची आहेत, या सगळ्या मिळून हे बजेट तुमचं साधारण 75,000 रुपयेपर्यंत जातं 1 एकरचं. आणि ठिबक सिंचन केलं तर ते 25,000 रुपये वेगळे, जवळपास म्हणजे 1,00,000 रुपये तुम्हाला खर्च येतो. हे झालं 1 एकरच्या मीडियम डेन्सिटी म्हणजे 500 रोपांच्या लागवड पद्धतीसाठी येणारा हे अंदाजपत्रक. ओके, थँक्यू सर, थँक्यू. हॅलो सर. हॅलो सर, मी जालना जिल्ह्यातून बोलतोय, अमृत शेळके. हॅलो सर, माझी जमीन चिबडी आहे सर, म्हणजे पाण्यात निचरा होत नाहीये, काळ्या स्वरूपातली आहे. हा. तर 1 एकर मध्ये सर आपल्याला कोणती जात लागल? बांबू जात जी आहे ना, तर कोणती निवडावं लागल? ठीक आहे. तर आणि तुमची सर उत्पन्न किती याला मिळेल आपल्या, किती वर्षाला? नाही, प्रश्न समजला नाही तुमचा. हा सर, की आपल्याला कोणती जात निवडावं लागेल हा, सांगतो. आणि किती वर्षानंतर उत्पन्न निघाल? ठीक आहे, ठीक आहे. ज्या ठिकाणी तुमची ही चिबडी जमीन आहे किंवा जिथं पाण्याचा निचरा कमी आहे किंवा पावसाळ्यामध्ये पाण्याचं दलदल साचलेली असते, अशा ठिकाणी आपल्याला थोडंसं लागवडीची पद्धत ही बदलावी लागते. जसं की सर्वसाधारण जमिनीमध्ये आपण खड्डे काढतो आणि त्याच्यामध्ये खड्डे भरून परत लागवड करतो, म्हणजे अशा पद्धतीनं हे सर्वसाधारण जमिनीमध्ये लागवड करण्याची पद्धत आहे. तर त्याच्याऐवजी अशा चिबड जमिनीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पाणथळीची जागा आहे आणि पावसाळ्यामध्ये महिना 2 महिने 3 महिने जर का पाणी साचत असेल आणि तिथं योग्य निचरा नसेल, तर अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की 12 फुटाला एक चर मारली पाहिजे. त्या चरीतली माती जी आहे ती बरोबर 2 ओळीच्या मध्ये सेंटरला घेतली पाहिजे आणि त्या चरीमध्ये शेणखत आणि माती ही टाकून तिथं जवळपास 1.5 फूट ते 2 फूट उंचीचा बोध तयार केला पाहिजे. आणि त्या बोधावरती आपण जर का ही बांबूची लागवड केली तर ते पावसाळ्यामध्ये जे साचणारं पाणी आहे त्या पाण्याचा निचरा त्या बाजूच्या 12 फुटाच्या चरीमध्ये होईल आणि त्या चरीतून आपल्याला ते पाणी बाजूला शेताच्या बाहेर काढता येईल. आणि ही बोधावरती रोपं असल्यामुळं याचा फारसा म्हणजे पाणी साचून राहण्याचा त्याला संभव राहत नाही आणि तिथं तुमची ही बेटं चांगल्या पद्धतीनं वाढतील. पुन्हा 1-2-3 महिने गेले की पावसाळा संपला की तिथलं पाणी सगळं निघून जाईल आणि आहे त्या नॉर्मल स्थितीमध्ये तुमची ती बेटं येतील आणि नंतर मग ती तुम्ही वरनं ड्रिपनं पाणी देऊन जर का ती वाढवली त्या बोधावरती तर ते चांगलं योग्य होईल. त्याच्यामध्ये बांबूच्या ज्या जाती निवडायच्या आहेत त्याच्यामध्ये टुल्डा आहे, त्याच्यानंतर बल्कोवा आहे, त्याच्यानंतर ॲस्पर आहे, अशा वेगवेगळ्या जाती आहेत ज्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्या जातींचा तुम्ही विचार करायला हरकत नाही. उत्पन्न लागवडीनंतर 4 वर्षानंतरच सुरू होतं. अशा काही प्रॉब्लेमॅटिक जमिनी असतील, समजा काही क्षारपड जमिनी आहेत,
किंवा आता दलदलीची आहे किंवा चिबडी जमीन आहे, तर तिथं थोडंसं एखादा वर्ष वाढू शकतं उत्पन्न यायचा कालावधी. तर त्या ठिकाणी 4 किंवा 5व्या वर्षी तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. तिथून पुढे नियमित जर का खतं पाणी व्यवस्थापन तुमचं चांगलं असेल, तर दरवर्षी तुम्हाला तिथं उत्पादन मिळू शकतं. सर आपलं समजा तिथं पाणीच नाहीये तर ते रोप राहतील का उन्हाळ्यात? नाही समजलं. पाण्याच्या नियोजनाबद्दल त्यांचा प्रश्न होता की पाणी जर नसेल किंवा कमी असेल तर किंवा पाण्याचं नियोजन कसं असावं साधारण हा पीक सर टाइमला तिथं पाणी नाहीये सध्या. एप्रिल मे मध्ये साधारण किती पाण्याची गरज असते? पाणी नसतं सर उन्हाळ्यात. हा ठीक आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कोरडवाहू पद्धतीनं बांबूची शेती करायची आहे. उन्हाळ्याचे तुम्हाला 4 महिने पाणी नाही आहे होय सर. तुमच्याकडे. कसं आहे की बांबूची शेती करत असताना आपल्याला भांडवली नाही. गुंतवणूक आहे. याच्यामध्ये जवळपास खड्डे काढणं, रोपं खरेदी करणं किंवा मनुष्यबळ आहे, रासायनिक खतं आहे, जवळपास हे 70-75 हजार रुपये आपले खर्च होत असतात. कोरडवाहू पद्धतीनं काय होतं की पावसाळ्यानंतर आपल्याला पाणीच उपलब्ध होत नाही आणि त्या ठिकाणी बेटं मरत नाहीत, पण त्यांची वाढ थोडी हळू आणि संथ गतीनं सुरू असते. आणि ज्यावेळी आपण टिश्यू कल्चर सारखी आपण रोपं लावतो, त्यावेळी थोडंसं पाण्याचं नियोजन करणं, किमान आठवड्यातून एकदा तरी त्याला पाणी देणं गरजेचं आहे. जसं की हा मार्च एप्रिल महिना किंवा मे महिना जो आहे, या कालावधीमध्ये प्रचंड उष्णता आहे आणि आपण लावलेली पहिल्या वर्षीची छोटी रोपं आहेत, ती फक्त पावसाळ्यामध्ये 4-5 महिने पाण्यावर होती. पण तिथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला संरक्षित पाणी देणं तेवढंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे. किमान आठवड्यातून एकदा तरी तुम्ही तिथं पाणी दिलं पाहिजे. ही बेटं साधारण 2 वर्षाची किंवा 15 ते 20 फूट उंचीची वर गेली, ओके सर. की तिथून पुढे तुम्ही समजा पाणी बंद केलं तरी चालेल. पण त्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही बांबूचं बन तयार होत असतं, तो जो कालावधी आहे, पहिली 2 वर्ष त्याला सांभाळणं फार महत्वाचं आहे. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला संरक्षित पाणी हे द्यावं लागणार आहे. समजा सुरुवातीला तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये आठवड्यातून एकदा मिळते, तर तुम्ही आठवड्यातून एकदा पाणी द्या. त्याला वरती जमिनीवरती आच्छादन करा. तुमच्या त्या आजूबाजूला प्लॉटमध्ये शेजारी असलेलं गवत, काडी कचरा तिथं कापून त्याच्या खाली बेटाच्या खाली आच्छादन केलं, तर तिथलं बाष्पीभवन कमी होईल, जमीन कमी तापेल उन्हाच्या सूर्यकिरणामुळं आणि त्या बेटाला तिथं खाली ओलावा टिकून राहील. याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. दुसरं असं की जसं जसं तुम्हाला पाणी कमी पडत जाईल, तसं तुम्ही किमान 10 दिवस 15 दिवसातून एकदा तरी तिथं पाणी तुम्हीच आहे सुरुवातीला. ही रोपं छोटी असतात, त्यामुळे त्यांना पाणी देणं हे महत्वाचं आहे. तर पहिली 2 वर्ष तरी तुम्ही हे संरक्षित पाणी दिलं, तर तिथून पुढे मग तुम्ही जरी उन्हाळ्यामध्ये पाणी नाही दिलं तरी तुम्हाला या जाती तिथं वाढताना दिसतील. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोरडवाहू पद्धतीनं मानवेल जी जात आहे किंवा थायरोस्ट्रायकस ऑलिव्हेरी ही एक जात आहे, की ह्या 2 जाती अतिशय काटक आहेत, की तिथं तुम्ही पाणी घातला नाही घेतला तरी ह्या जाती सहसा मरत नाहीत आणि तिथं तुम्हाला ती उत्पादन देत राहतील बेटं. ओके 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 सर थँक्यू सर. नमस्कार, स्वप्नील बोलतोय पुण्याहून. सर खतांची नमस्कार. मात्रा काय काय देण्यात यावी, कुठली खतं द्यावीत आणि कशा प्रकारे देण्यात यावीत याचं थोडंसं मार्गदर्शन करा. हो चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही. नमस्ते सर.
हा सर, महाबळेश्वर मध्ये लागवड बांबूची करायची म्हणल्यावर कोणत्या महिन्यात केली पाहिजे, कारण पर्जन्यमान जास्त असते. बरोबर आहे, बरोबर. महाबळेश्वरमध्ये तुम्ही लागवड जी आहे ती शक्यतो जर का तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर उन्हाळ्यामध्ये केलेली चांगली आहे. हा हा काय की तिथं पर्जन्यमान जास्त आहे. माझा अंदाज आहे की तिथं 4000 ते 5000 6000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो महाबळेश्वर मध्ये. बरोबर आहे. आणि जर का तुम्ही जून मध्ये रोप लावली तर जून मध्ये लावताना ही रोपं वेगळ्या वातावरणातून तिथं आलेली असतात आणि त्या परिस्थितीला अडॉप्ट करायला त्यांना वेळ लागतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही जर का उन्हाळ्यामध्ये आता खड्डे काढून सगळी व्यवस्थित पूर्वतयारी करून जर का तुम्ही त्याला रोपं लावली आता मार्च एप्रिल मध्ये, तर ती 100% जगतात. अशी नाही की उन्हाळ्यामध्ये लावलं म्हणून ती रोपं मरतात, असं काहीच नाहीये. कारण या पद्धतीच्या शेतीमध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन करत असताना ठिबक सिंचन पहिला जोडून घ्यायचंय. रोपं लावण्यापूर्वी तिथं पाणी व्यवस्थित पडायला लागले जागेवरती याची खात्री करून घ्यायची आहे आणि मगच तुम्ही तिथं रोपं लावायची आहेत. मग हे जे 2 महिने आहेत, मार्च आणि एप्रिल महिना किंवा एप्रिल आणि मे महिना, ह्या 2 महिन्यामध्ये जवळपास 60 ते 70 दिवस त्या रोपांना त्या परिस्थितीला तिथं ॲक्लेमटाइज व्हायला वेळ मिळतो आणि तिथं ती स्थिर होतात रोपं. आणि जसं पावसाळी वातावरण आहे, मान्सूनचा पहिल्या दिवसापासूनचा वातावरणाचा त्यांना फायदा मिळतो आणि ती बेटं अगदी तरारून तिथं येतात. तर शक्यतो तुम्ही जेवढं उन्हाळ्यामध्ये लावाल, पावसाळ्यापूर्व अगोदर जी तयारी कराल तुम्ही ती चांगली योग्य राहील. पावसाळ्यामध्ये काय होतं की गडबडीमध्ये फक्त आपण खड्डे काढून आता आपण उन्हाळ्यामध्ये ठेवलेले असतात आणि नंतर जून मध्ये रोपं लावली की अति पावसामध्ये तिकडं आपला मनुष्यबळ किंवा मजूर जात नाही. प्रत्येक रोपाला खत पाणी घालणं होत नाही, त्याची निगा करणं होत नाही आणि पावसाळ्यामध्ये मग त्या पावसाबरोबर गवत आणि तण भरपूर वाढतं आणि मग ते रोप कुठलं आणि तण कुठलं हे कळत नाही नंतर. असं थोडंसं आपलं गोंधळाचं वातावरण होतं पावसाळ्यामध्ये. तर त्याच्याऐवजी तुम्ही जर का त्याची व्यवस्थित आतापासून तयारी केली आणि उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही रोपं लावली, तर आता आम्ही काही ठिकाणी आमची आता रोपांची लागवड सुरू आहे की तिथं ठिबक सिंचन आहे, पाणी देणं सुरू आहे आणि रोपं लावणं पण सुरू आहे. का तर हे सगळे पश्चिम घाटामधलेच भाग आहेत आणि जसं महाबळेश्वर प्रमाणे पाणी, पाऊस, वारं, वादळ भरपूर असतं आणि ह्या छोट्या रोपांना तिथं त्याला अडॉप्ट करणं अवघड होऊन जातं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उन्हाळ्यात ही पूर्वतयारी करणं योग्य राहील. थँक्यू सर. हॅलो हॅलो सर, साधारण उत्पन्न काय असेल 4 वर्षानंतर जातीनिहाय? समजा 75,000 रुपये खर्च पकडला तर एकरी उत्पन्न काय असणार आहे? साधारण तुम्ही बल्कोवा, टोल्डा किंवा लॉन्जिस्पेथस या जातींचा समजा लागवड केली असेल किंवा एकरी तुम्हाला 500 रोपं लावायची आहेत, तुम्ही लागवडीसाठी 75,000 रुपये खर्च केलेले आहेत, त्याच्यानंतर ठिबक सिंचनसाठी 25,000 रुपये खर्च केलेत, म्हणजे 1 लाख रुपये तुमचे हे पहिल्या वर्षी गुंतवणूक झालेली आहे. एखाद्या वेळेस तुमचं डोंगराळ भागामध्ये, डोंगराच्या ठिकाणी किंवा वन्य भागाच्या ठिकाणी जर का तुमची जमीन असेल तर तिथं तुम्हाला कंपाऊंड सुद्धा करावं लागणार आहे. कारण बांबू ही गवत कुळातील वनस्पती आहे आणि ह्या वन्य प्राणी जे आहेत किंवा जी चारा खाणारे जे काही प्राणी असतील, आपले पाळीव प्राणी असतील, म्हणजे गाय, म्हैस, शेळी, बकरी, हे सगळे याचे शत्रू आहेत. जसं रानटी प्राणी जे आहेत ते हरिण असेल किंवा रानडुक्कर असेल, हे सगळे याचे शत्रू आहेत. मग त्यामुळं तुम्ही त्या भागामध्ये म्हणजे तुमचं हे सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे की पाणी, ठिबक सिंचन करणं, व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करणं, त्याच्यानंतर कुंपण करणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर हे सगळे खर्च करत असताना आपलं भांडवली गुंतवणूक वाढत जाते आणि त्याच्यातून पैसे कसे मिळणार हे तुमचा प्रश्न आहे. तर हे झालं पहिल्या वर्षीचा खर्च. दुसऱ्या वर्षी आपण तिथं त्याला परत मेंटेनन्सचा खर्च आला. दुसऱ्या वर्षी वर्षभरासाठी किमान तुम्हाला 20,000 ते 25,000 रुपये त्याच्यामध्ये रासायनिक खतं, परत तण नियंत्रण करण्यासाठी भांगलणी आली, मजूर आले, खतं घालायला लागणारे मजूर आले, त्यांना वेळच्या वेळी आपल्याला पाणी द्यायचं आहे, त्या पाणी व्यवस्थापनासाठी लागलेला कामगार आला. तर हे सगळं मिळून तुमचा एकरी खर्च दुसऱ्या वर्षी जातो 20,000 ते 25,000 रुपये. मग असं तुमचं दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षापर्यंत हे तुम्हाला खर्च करावे लागतात. म्हणजे पहिल्या वर्षी आपण 1 लाख रुपये खर्च केला, तिथून पुढे 3 वर्ष आपण 25,000 रुपये घातलेत, म्हणजे 1,75,000 रुपये चौथ्या वर्षापर्यंत तुमचे खर्च होणार आहेत.
हे खर्च झाल्यानंतर 4थ्या वर्षी तुमचं उत्पन्न यायला सुरुवात होते. 4थ्या वर्षी साधारण बल्कोवा जर असेल तुमचा, तर बल्कोवामधून आपल्याला 2000 ते 2200 बांबूंचं उत्पादन एका एकर मधून निघू शकतं, ज्याची लांबी 25 ते 30 फूट लांबी असते आणि जाडी जी आहे ती 3 इंचापर्यंत असते. बल्कोवाची जाडी ही सुरुवातीला म्हणजे पहिल्या 4 वर्षात, आणि जसं बेटांचं वय वाढत जाईल तशी त्याची जाडी वाढते आणि लांबीही वाढते. त्यामुळं 4थ्या वर्षी तुम्हाला जे काही उत्पन्न मिळणार आहे ते साधारण 2000 ते 2500 या कुठेतरी याच्यामध्ये तुमचं उत्पन्न असेल बल्कवाचं. त्या ठिकाणी जर का तुम्ही टुलडाची शेती केली असेल, टुलडा बांबू, तर टुलडा बांबू हा थोडंसं फुटवे चांगले देतो. बल्कवाच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये फुटवे चांगले येतात आणि काठी त्याची बारीक असते. साधारण 2 इंच जाडीची काठी आपल्याला मिळते टुलडामधून. तर या साधारण एका एकरच्या टुलडाच्या शेतीमधून 500 बेटामधून आपण 3000 पर्यंत काठ्यांचं उत्पादन घेऊ शकतो. याचं बाजारामध्ये विक्री केली, समजा बल्कवाची आपण विक्री केली, तर एक आपल्याला 50 रुपये जरी भाव मिळाला आणि 2000 बांबू आपण बल्कवाचे विकले, तर 1 लाखाचं आपल्याला उत्पन्न हे 4थ्या वर्षी सुरू झालेलं आहे. टुलडाचं तसं 3000 जर काठ्या निघाल्या आणि एका काठीची किंमत साधारण 40 रुपयांना जरी आपण जागेवर विकली, तर चारित्रिकम 12 म्हणजे 1,20,000चं उत्पन्न हे तुम्हाला 4थ्या वर्षीपासून सुरू होतं. तिथून पुढे तुम्ही दरवर्षी खत पाणी घालत जाताय आणि खत पाणी व्यवस्थापन असेल तर तुम्हाला परत 1 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्हाला परत एवढंच उत्पन्न मिळणार आहे की जवळपास 2000 ते 3000 बांबूचं उत्पादन तिथं निघणार आहे. हे तुमच्या म्हणजे मशागतीवरती आणि तुमच्या व्यवस्थापनाचा भाग आहे, त्याच्यावरती तुम्हाला दरवर्षी मिळेल उत्पन्न का थोडंसं ते वाढत जाईल, ह्या गोष्टी सगळ्या त्या तुमच्या परिस्थितीवरती अवलंबून आहेत. पण वर्षाकाठी साधारण एका एकरच्या बांबूच्या शेतीमधून 1 लाख ते 1.5 लाखाचं उत्पन्न मिळायला काही अडचण नाही. उत्पादन किती वर्षापर्यंत मिळेल सर ते? मशागत जी आहे ही सुरुवातीची आपली 2 वर्षाचा जो कालावधी आहे, 2 ते 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये आपली बेटं स्थिर होत असतात आणि जस्टेशन पिरियड म्हणता येईल याला. जसं आपण रोप लावलं की रोप लावल्यानंतर त्याचं जे उत्पन्नाला यायचा कालावधी आहे आणि तो मधला जो काळ आहे त्याला जस्टेशन पिरियड म्हणायचा आहे. तर हा जो जस्टेशन पिरियड आहे हा 3 वर्षाचा जस्टेशन पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये तुम्हाला मशागत ही करावी लागते. जसं की बांबू हे कंदवर्गीय वनस्पती आहे, समूहानं वाढणारी वनस्पती आहे, तर त्याला थोडीशी मातीची भर घालावी लागते. तुमच्या त्या 2 ओळीच्या मध्ये 12 फुटामध्ये जी काही माती आहे त्याच्यातली माती थोडीशी तुम्ही नांगरानं वगैरे सैल करून ती माती तुम्ही थोडीशी 1 फूट 2 फुटीचं जर भर लावलं आपण तर ही मशागत करावी लागते. त्याच्यानंतर पहिले 2 वर्ष सूर्यकिरण खाली जमिनीवर येत असतात आणि त्यावेळी तिथं वेगवेगळी तणं वाढत असतात, गवत वाढत असतं. तर हे जे गवत आहे त्या बेटापासूनचा जो परिघ आहे, त्या बेटापासूनचा आजूबाजूचा 3 फुटाचा जो सगळं त्रिज्येचा जो काही परिघ आहे, त्या परिघामधलं सगळं तुम्हाला तण नियंत्रण करावं लागतं. कारण जे काही आपण खत पाणी घालणार आहे बांबूला त्याच्यासोबत ही बाकीच्या ज्या गवताची जी काही हे तणं असतात ही सगळी प्रतिस्पर्धी ठरू शकतात. त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थापन करणं भाग आहे, मशागत करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुमची 3 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी 100% तुमच्या बांबूच्या ह्या 1 एकरच्या क्षेत्रामध्ये सावली पडायला लागते आणि ती एकदा सावली पडायला लागली की तिथं म्हणजे कोणत्याही प्रकारची तणं उगवत नाहीत किंवा तो जो तणांचा प्रादुर्भाव आहे तो 2 वर्षानंतर आपोआपच कमी पडत जातो. त्यामुळे तुमचा नंतरचा मशागतीचा खर्च हा कमी होत जातो. मग त्यावेळी तुमचा व्यवस्थापनाचा खर्च काय असतो? एक तर पाणी नियंत्रण करणे आणि त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे 2च भाग तुमचे फार महत्वाचे राहतात नंतर. आणि तिसरा भाग जो आहे तो समजा असं वाटलं की तुमची जमीन ओळीमधली जर का हार्ड झालेली असेल जमीन, खूपच घट्ट झाली असेल पावसाळ्यानंतर, तर अशा वेळी तुम्ही तिथं ट्रॅक्टरनं कल्टिवेटर घालून किंवा बांडगं घालून तुम्ही ते मशागत करणं गरजेचं असतं. अशा वेळी तुम्हाला ट्रॅक्टरचा मशागत सुद्धा करता येते त्याच्यामध्ये. हॅलो हॅलो हा हॅलो हा, तर याच्यामध्ये ऑप्टिमम आपण जर का मॅनेजमेंट केली म्हणजे खतं पाणी व्यवस्थित घातली तर हेच उत्पन्न तुमचं 1 लाख ते 2 लाखामध्ये एका एकरच्या बांबूच्या शेतीतून तुम्हाला मिळू शकतं. अगदीच तुमचं व्यवस्थापन कमी असेल
आणि पाणी तुमचं कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 लाखापर्यंत बांबूच्या शेतीमधून उत्पादन मिळत राहील. धन्यवाद सर. हॅलो. हा बोला. हा सर, याचं आपलं बांबू प्रुनिंगची एखादं मेथड काय, इझी मेथड? हॅलो. हा, बांबू प्रुनिंग आपण जी छाटणी करतो ना, त्याची त्याची मेथड बांबूच्या किती? छाटणीबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर काय असतं की आपण ज्यावेळी बांबूची बेटं लावतो तर पहिले 3 वर्षाचा त्याच्यामध्ये जस्टेशन पिरियड आहे. हा जस्टेशन पिरियड मध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे छाटणी करणं योग्य नाही. त्याचे फांद्या छाटणं किंवा त्याला खालची म्हणजे प्रुनिंग करणं, ट्रिमिंग करणं ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. 3 वर्ष त्याचं पहिली 3 वर्ष असतात. ही पहिले 3 वर्ष त्याचा जमिनीमधला जो रायझोम असतो तो रायझोम डेव्हलप होत असतो आणि त्या रायझोमच्या डेव्हलपमेंटमध्ये या प्रत्येक फांदीवरती असणारी जी काही पानं आहेत ही पानं अन्न ग्रहण तयार करायचं काम करत असतात. आणि जर का ती पानं आपण काढून टाकली किंवा फांद्या आपण छाटणी केल्या तर त्या रायझोमच्या डेव्हलपमेंट वरती परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं सुरुवातीचा पहिला 3 वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची छाटणी न केलेली बरी. 3 वर्ष एकदा तुमची पूर्ण झाली की तिथून पुढे तुम्ही काही तुम्हाला त्रास देणाऱ्या खालच्या ज्या काही मशागतीला त्रास देणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या तुम्ही छाटू शकता आणि त्याची विरळणी करू शकता. 3 वर्षानंतर हे करता येईल. पहिल्या 3 वर्षामध्ये करता येणार नाही. ओके सर. आमच्याकडे बाकी काय करायचं पण नाही, घरी काय करायचं नाही. लांब झोपायचं.